नमस्कार. स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये कॉमर्सशी रिलेटेड हे व्हिडिओ नाही, पण हे आपल्या आयुष्याशी रिलेटेड आहे, आपल्या स्वातंत्र्याशी रिलेटेड आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हे व्हिडिओ बनवण्याच्या मागे कारण हेच आहे फ्रेंड्स, की आपण कोणत्याही सब्जेक्ट जरी आपण अभ्यास करत आहोत तरी आपल्या आयुष्याबद्दल काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वातंत्र्य दिवससुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खूप काही वेळेस आपण कोणत्या तरी एका सब्जेक्टसोबत काही गोष्टी जोडून टाकतो आणि आपलं नॉलेज लिमिटेड होऊन जातं, आपली भावना लिमिटेड होऊन जातं, आपलं आयुष्य लिमिटेड होऊन जातं. तर खूप काही जण जे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, खूप काही वीर जवान आपल्यासाठी त्यांचं जीवन त्याग केले, त्यांनी बलिदान दिलं, ते शहीद झाले. कशासाठी झाले फ्रेंड्स? ते सुद्धा मजेत जगू शकले असते. कारण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचंच असतं त्याचं आयुष्य, त्याची लाईफ. आणि ते लाईफ ते आपल्यासाठी त्यावेळेस त्याग केलेले आहेत. कारण पुढची पिढी तरी येऊन स्वातंत्र्यात जगली पाहिजे. कोणाची गुलामगिरी नको, कोणाच्या गुलामीत नको, त्यांना मोकळा श्वास भेटला पाहिजे. ते स्वातंत्र्यासोबत त्यांनी त्यांच्या हक्कासोबत जगलं पाहिजे. आणि हे विचार कुठेतरी त्या लोकांमध्ये होतं जे आपले फ्रीडम फायटर्स होते, तर स्वातंत्र्य सैनिक होते. तर त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी आज बनवत आहे, त्यांच्या स्मरणामध्ये. तर इतिहास म्हणून अभ्यास करायचा नाही फ्रेंड्स. कारण इतिहास म्हणून की जेव्हा आपण स्कूलमध्ये अभ्यास केलो, एक लिमिटेड आपलं एज्युकेशन सिस्टम असं आहे की आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये टाकतं आणि परीक्षा द्यायची आहे, परीक्षेमध्ये लिहायचं आहे, मार्क्स मिळवायचे आहेत. आणि हेच जे विचार, जे मोठे विचार, आपण त्याच्या पलीकडे आपण जे विचार नाही करू शकत. आपले लिमिटेड बाउंड्रीज आपल्या विचारावरती लागून जातात आणि हे विषय इथपुरतं तात्पुरता राहिलेला आहे असं नाही. आजचं विषय म्हणून अभ्यास करायचा नाही. आजच्या स्वातंत्र्य आजचं स्वातंत्र्य दिन आहे 75वा. आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. 74 वर्ष आपण आझादीचे जगलेले आहोत, स्वातंत्र्याचे जगलेले आहोत. तरी खूप काही जे आताची पिढी आहे, खूप काही स्टुडंट्स माझ्या चॅनलवरती येतील, आजचे जे व्हिडिओ पाहत आहेत ते पण खूप काही विद्यार्थी मित्र असतील. तर तुम्हा सर्वांना मला हे सांगायचं आहे की स्वातंत्र्य हे मिळवण्यासाठी खूप काही लोकांनी काय काय केलेलं आहे, त्यांचं जीवन कसं समर्पित केलेलं आहे, ते कोणत्या त्रासातून गेलेले आहेत, हे आपल्याला आठवण ठेवणं आपलं कर्तव्य आहे. त्याची जाणीव जर आपण नाही ठेवलं तर आपण आपल्या आयुष्याची जे व्हॅल्यू करायला पाहिजे ते नाही करू शकत. आपल्यामध्ये जे पॅट्रियोटिक भावना असायला पाहिजे, देशभक्ती असायला पाहिजे, ते तेव्हाच येईल फ्रेंड्स तुमच्या पिढीमध्ये, की आता आपली असू दे, तुमची असू दे, की जेव्हा आपल्याला समजेल की कोणी आपल्यासाठी काय काय केलं. आपण कॉमर्स जरी अभ्यास करत आहोत किंवा कोणतेही अदर सब्जेक्ट अभ्यास करत आहोत, पण जेव्हा आपल्याला समजेल की आपलं इतिहासात काय झालेलं आहे, कोणत्या लोकांनी कोणत्या विचारासोबत आपल्यासाठी काय केलेलं आहे, याची जाणीव जेव्हा आपल्याला होईल, तेव्हाच आपल्याला जे आज भेटत आहेत गोष्टी, जे आजचं स्वातंत्र्य आपण जगत आहोत, जे आज आपण मोकळा श्वास घेत आहोत, आपल्या नशिबामुळे भेटत नाही. खूप जणांच्या वेगळ्या त्यांनी जे आपल्यासाठी विचार केला, त्यांनी केलेल्या त्यागामुळे, ते जे शहीद झाले त्यांच्यामुळे, आणि तेव्हा आपलं विचार केल्यामुळे आज आपल्याला खूप काही गोष्टी भेटत आहेत. आणि त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत. हे उपकार फक्त 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला एक दिवशी आठवण करून जमणार नाही. ते काही विचार त्यांच्या मागे सोडून गेलेत आणि त्या विचारावर आपल्याला चालावं लागेल. आणि ते चालण्यासाठी आपल्याला ते केलेत तरी काय हे तरी माहीत असायला पाहिजे. आणि हेच उद्देश मी ठेवून आज हे व्हिडिओ बनवत आहे. खूप काही गाणे सोशल मीडियावरती, वेब सिरीज, TV सिरियल्स, खूप काही सॉंग्स आपण व्हायरल करतो. पण आज आपलं एक कर्तव्य हे देखील बनतं की आपल्याला जे माहिती आहेत गोष्टी, ज्यांचा आपल्याला आदर आहे, ते जर गोष्टी आपण व्हायरल नाही केलं, आपण त्याचं जर आपण रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली, तर ह्या पिढीमध्ये हेच माहिती पुन्हा सर्क्युलेट होत आहे. त्यांना तितकेच गोष्टी समजायलेत, त्यांचं सुद्धा माइंड लिमिटेड होत आहे. तर माझ्या एकटीनं व्हिडिओ बनवण्यानं काय होणार आहे हे विचार मी न करता, मी हे विचार केलं की एक 4 विद्यार्थी जरी हे व्हिडिओ पाहिले, तर जे मी कोणी पाहो न पाहो, मी सोशल मीडिया स्टेटसवरती वेगवेगळं काहीतरी एंटरटेनिंग स्टेटस वगैरे ठेवत असतेच ना. तर आज हे एक व्हिडिओ बनवणं, 75वा जे आपलं स्वातंत्र्य दिन आहे, 74 वर्ष आपण जगलो, तर हे आजच्याशी दिवसाशी रिलेटेड हे व्हिडिओ मी बनवत आहे. आणि याच्या मागे जे आपले वीर जवान झालेले आहेत, मला फक्त त्यांना स्मरण करायचं आहे, त्यांना आठवण करायचं आहे, त्यांना नमन करायचं आहे. तर फ्रेंड्स, आज हे इतिहास नसून माझ्यासाठी स्टोरी आहे स्वातंत्र्याची. हे आहे मी जे काही तुम्हाला माहिती सांगणार आहे, हे तर कोणत्याही पेपरमध्ये येणार आहे फ्रेंड्स.
आता एक कॉमर्सचे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला जातो. कोणताही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोणताही विषय असो नसो, त्या ठिकाणी हिस्ट्री एक असा विषय आहे, त्यातून प्रश्न येणारच असतात. तर फक्त परीक्षाशी मी उद्देश फक्त परीक्षा ठेवून नाही. हां, तुम्हाला माहिती खूप काही गोष्टी होतील आणि तुमची परीक्षामध्ये खूप काही प्रश्न बरोबर पण येतील, तुम्हाला एक सब्जेक्ट पण समजेल. पण मी आज आपला स्वार्थ बाजूला ठेवून परीक्षा किंवा परीक्षाची ओरिएंटेड गोष्टीवाला लक्षात न ठेवता आज हे आपण त्यांची माहिती आपण घेणार आहोत. आपण निस्वार्थी भावना ठेवून आपण त्यांना स्मरण करणार आहोत आणि त्यांची जे काही कामगिरी होती, त्यांचं जे काही ते आपल्यासाठी करून गेले, ते गोष्टी आज आपण आठवण ठेवून एक छोटंसं एक ते काय म्हणतात स्मरण, एक आपण त्यांना एक आपल्या मेमरीमध्ये कुठेतरी जागा देणार आहोत, आपल्या आयुष्यामध्ये त्यांना जागा देणार आहोत, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या आठवणींना. तर फ्रेंड्स, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है, हे गाण्यात आपण ऐकलेलं आहे. खूप काही वेळेस आपल्याला हे भावना पण येतात, पण कधी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीवरतीच. तर फ्रेंड्स, हे भावना आपल्यामध्ये प्रत्येक एक दिवशी क्षणोक्षणी आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण एक जे देश आहे, कोणत्याही देशाची सर्वात मोठी शक्ती त्यातील लोकांची देशभक्तीच असते. आणि देशभक्ती हे फक्त एक दिवसातून येत नाही फ्रेंड्स. देशभक्ती येण्यासाठी आपल्या देशातील जे काही वीर जवान आपल्यासाठी त्याग देऊन गेले, त्यांचं जीवन जे समर्पित केलेलं आहे, ते आपल्यासाठी केलेलं आहेत, हे भावना, हे जेव्हा ते काय केलेले हे आहेत हे आपल्याला जेव्हा समजेल, तेव्हा आपल्यात ते भक्ती आणि ते भावना जागरूक होतील. त्यासाठी आपल्याला अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. तर 1608 मध्ये आपल्या भारतामध्ये एंट्री झाली ब्रिटिशांची. ब्रिटिश आले कशासाठी आले? व्यापार करण्यासाठी आले. तर 1498 मध्ये पोर्तुगीज म्हणजेच वास्को द गामा आलेला होता. आणि वास्को द गामा आल्यानंतर त्याला समजलं की व्यापार हे क्षेत्र खूप मोठं आहे भारताचं. कारण भारत हे खूप श्रीमंत होता, इतकं श्रीमंत होता, सोने की चिडिया म्हणायचे भारताला. आपल्याला हे सगळ्याला माहिती आहे. खूप काही परदेशी जे काही लोक होते ते भारताला खूप लुटले, इतक्यांदा लुटले, कोणीही सोडलं नाही. पण त्यानंतर 1608 मध्ये काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी आली. ते येऊन या ठिकाणी स्थापना झाली ईस्ट इंडिया कंपनीची. ते आले होते प्रॉपरली ट्रेड करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी. आपण कॉमर्समध्ये पाहतो. तर खूप काही 1608 मध्ये ते ब्रिटिश एंट्री करतात. त्यांना व्यापारच करायचा असतं, पण त्यांना समजून जातं की भारत हे अखंड नाही किंवा भारतामध्ये एकता नाही. आजही तुम्ही हे नैतिकता बघा किंवा हे आपण मॉरल जेव्हा आपण अभ्यास करतो कुठेही बघा, आपल्या आजच्या दिवसात पण बघा, जेव्हा आपल्याच घरामध्ये एकता नसते किंवा मित्रामित्रामध्ये एकता नसते किंवा देशामध्ये एका गावामध्ये एकता नसतं, ते गाव सफर करत असतो, ते फॅमिली सफर करते, ते फ्रेंडशिप सफर करते. तर एखाद्याला मजबूत असायचं असेल तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की एकता आणि अखंडता असणं फार महत्त्वाचं आहे. आज जे 29 राज्य आहेत आणि आजचं जे भारत आहे, ते भारत अगोदर एकता किंवा अखंडता इतका मोठा आणि एक नव्हता. काय होतं, वेगवेगळे राज्य होते, वेगवेगळे राज्य करत होते, प्रत्येकाला स्वार्थी भावना, प्रत्येकाला राज्याला त्याच्या पद्धतीनं राज्य करायचं होतं. एका राज्याचं दुसऱ्या राज्यासोबत पटायचं नाही, वेगवेगळे सत्ताधारी होते. तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये इंग्रजांना समजलं की अरे, हे तर यांच्यामध्येच फूट पडलेली आहे, आम्हाला तर हेही काम करायचं नाही यांच्यामध्ये फूट पाडायची. अगोदरच सगळे वेगवेगळे आहेत, आम्हाला फक्त या ठिकाणाहून कमवायचं आहे आणि कमवायचं आहे. आणि त्यांची लालच नंतर वाढत गेली. हळूहळू ती लालच वाढत गेली. आपलं देश इतकं स्वातंत्र्य होतं, देशामध्ये इतकं सारं जे काही पैसा सोना जे काही होतं, आणि स्पेशली लोक, या ठिकाणचे जे लोक होते हे इलिटरेट होते. म्हणजे त्यांचं त्यांना एज्युकेशन नसल्यामुळे त्यांना खूप काही गोष्टी समजायचे नाहीत. त्यांच्यावरती एक राजा असायचा, तो राज्य करायचा, तो जसा सांगेल तसं लोक वागायचे. पण हे सगळ्या गोष्टींचा फायदा इंग्रजांनी उठवलं आणि स्टोरी सुरू झाली. त्यानंतर खूप राज्यांना त्यांचा त्रास व्हायला लागलं. इंग्रज हे स्वतःचं चालवायला लागले आणि तिथल्या राजांना सुद्धा हे काही गोष्टी खटकायला लागले. राजा राज्य करत असताना आता गोष्टी खटकायला लागले, म्हणून सगळ्यात नंतर एक लढाई झाली. पहिली लढाई झाली ते आपण म्हणतो बॅटल ऑफ प्लासी, म्हणजे प्लासीची लढाई झाली 1757 मध्ये. आणि त्या लढाईतून असं समजलं फ्रेंड्स की इंग्रजांना कळून चुकलं की आता तर
ह्या ठिकाणी त्या एक लढाई होती अशी झाली की इंग्रजांना खूप काही जास्त ते एनकरेज म्हणजे प्रोत्साहन भेटलं की ते लढाई जिंकले. या ठिकाणचे सजाउद्दीन दौला म्हणून एक राजा होता, किंग होता, तर त्याच्या विरुद्धात ते लढाई झाली आणि त्यांना समजलं की आम्ही आता लढाई केल्यानंतरही आम्ही जिंकू, कारण त्यांच्याकडे वेगवेगळे नवीन प्रकारचे हत्यार, नवीन प्रकारचे तोफ गोळे, त्यांच्याकडे बंदुकी, सगळे खूप काही जास्त त्यांच्याकडे हत्यारी मजबूत होत्या आणि ते लढाई जिंकले. त्यांना असं झालं की आपण एक लढाई जिंकलोत, प्लासीची लढाई आता जिंकलोत, आता भारतावरती असंच हळूहळू करून आपण कब्जा करावा आणि आपण राज्य करावं. अगोदर प्रॉपरली आले होते ट्रेड करण्यासाठी, नंतर त्यांचं लालच वाढत गेलं आणि त्यांना आता लोकांना काबू करून कंट्रोल करून त्यांना आता पूर्ण देशावरती राज्य करायचं होतं. मग प्लासीची लढाई झाली, नंतर बक्सारची लढाई झाली. 1757 मध्ये जी पहिली लढाई झाली प्लासीची, ते लढाई त्यांना प्रोत्साहन दिली म्हणजे काय, त्यांचं पायाच रोवली भारतामध्ये. आता काहीच पाहिले नाहीत ते. नंतर पुढे त्यांना माहिती झालं की आपण लढाई केलो तरी आता जिंकतो. लढाई जोवर झाली नाही तोवर आणखी कधीतरी डाऊट असतं मनामध्ये की पुढे काय होईल, पण एकदा लढाई कोणी जिंकला तर त्याला त्याच्यातून काय भेटतं, अनुभव भेटतं की जिंकलोत, आणि त्याला लालच लागला. आता ते लालचात आले पूर्ण. आता त्यांना काहीच नाही, त्यांना फक्त भारताला पूर्ण काबूत घ्यायचा होता. नंतर बक्सारची लढाई झाली 1764 मध्ये आणि असंच करत करत फ्रेंड्स 100 वर्ष लोटले गेले. ईस्ट इंडिया कंपनी इतकी मोठी झाली आणि पूर्ण देशावरती आता ते राज्य करायला लागायचं, त्यांचा पूर्ण विचार झालेला होता आणि असं हळूहळू करून पूर्ण देशाला ते कंट्रोलमध्ये आणले. तर आपलं जे भारत देश आहे, अगोदर बर्मा, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, हे सगळं मिळून आपलं खूप मोठं भारत होता. हळूहळू आपल्या भारतातून खूप काही देश वेगळे झाले, पार्टिशन झाले. आपण पुढे ते डिस्कस करणार आहोत. तर प्लासीच्या लढाईनंतर, बक्सारच्या लढाईनंतर इतकं त्यांचं त्रास वाढलं भारतामध्ये, शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागलं, बिझनेसमॅनला त्रास झालं, राजे होते, राज्य करणारे राजे होते, राज होते, नवाब्स होते, मोगलचे जे नवाब्स होते, खूप काही लोकांना त्रास द्यायला लागले, शेतकऱ्यांना त्रास द्यायला लागले. शेतकऱ्यांना पेरणी, जे धान्य आहे ते पेरणी उगवायला त्यांना परवानगी नव्हती. त्यांना कापूस किंवा असं ज्यापासून जास्त पैसा भेटतो ते उत्पादन करा असं सांगायला लागले. त्यांच्यावरती वेगवेगळे जे काही लोकांना या ठिकाणचे मानसिक त्रास तितका, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, प्रत्येक पद्धतीनं त्यांना दास करायला लागले, त्रास करायला लागले. आणि या ठिकाणाहून काय झालं फ्रेंड्स, आता हेच लोक आले. 100 वर्ष म्हणजे छोटं एक पिरियड नाही. 1757 पासून 1857 मध्ये मग त्यांचे इतके जास्त त्यांचा अन्याय वाढला ब्रिटिशांचा. आता या ठिकाणी 1857 मध्ये पहिल्यांदा नव्हतं ते, 100 वर्षाचा त्रास एक वेळेस स्फोट होऊन बाहेर निघाला. आणि आपण म्हणतो जे काही, एक मिनिट तुम्हाला थांबा, या ठिकाणी मी काही हे अपलोड केलेलं आहे फ्रेंड्स. या ठिकाणी बघा, 1757चा हे पहिली क्रांती आपण म्हणतो भारतात विरुद्ध, पहिलं स्वातंत्र्य लढा होतं. हे रिवॉल्ट होतं म्हणतात 1857चा. हे रिवॉल्ट नव्हता, हे पहिली लढा होतं, स्वातंत्र्यासाठी लढलेला हे पहिला लढा होता. आता या ठिकाणी वेगवेगळे कायदे, कानून, वेगवेगळे पॉलिसीज आणायला लागले. त्यामध्ये मंगल पांडेला आपण खूप वेळेस हे आहेत मंगल पांडे म्हणतो, हे त्यांच्याच. आता इथं 100 वर्षाचं काळ म्हणजे ते इथं आले, कंट्रोल केले, आता ते जॉब ऑफर केले आणि मिलिटरी तेच इथल्याच भारताच्याच नागरिकांना घेऊन, भारताचे जे सिटिझन्स होते, आता भारतामधील लोकांना तेच आता आपल्याच देशात येऊन, आपल्याच घरात राहून आपल्यालाच कामावरती लावल्यासारखं झालं. तर आपल्याच देशामध्ये आले आणि आपल्याच लोकांना ते आर्मीमध्ये घेतले, म्हणजेच त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये घेतले. आणि मिलिटरीमध्ये कोण होते, एक हे जे आपले मंगल पांडे होते. मंगल पांडे हे नाव तुम्ही ऐकलं असाल. 1857 मध्ये यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे, यांचा लढा राहिलेला आहे. तर आता खूप वर्षाचा त्रास होतं आणि मध्येच जेव्हा धर्मावर किंवा आपल्या धर्मावरती, आपल्या रिलिजनवरती जेव्हा गोष्ट येते, त्यावेळेस भारत नेहमी सेन्सिटिव्ह राहिलेला आहे, सगळं सहन करून जातो. पण जेव्हा आपल्या धर्माबद्दल, जेव्हा आपल्या मनामध्ये गोष्टी टोचायला लागतात, त्यावेळेस आपण सहन नाही करत. बरोबर आहे. तर
जे ब्रिटिश होते ते काडतूस वापरत होते बंदुकीसाठी. ते म्हणायचे पिग आणि काऊ, डुक्कर आणि गाईच्या चरबीपासून बनते, आणि हे माहिती सगळीकडे पसरली आणि हे कुठेतरी सगळ्यांचं धर्मभ्रष्ट करत आहे किंवा त्यांचे सेंटिमेंट्स जे आहेत, आता भावना जे आहेत त्याला दुखवत आहेत. आणि फक्त हे एकच कारण नव्हतं, मिलिटरी मोडणी हे एकच कारण नसून शेतकरी परेशान झाले होते, बिझनेसमॅन, जमीनदार, जे छोटे मोठे व्यापारी, राजे, नवाब सगळे परेशान झाले होते, लेडीज, लेकरं, आणि कोणाचंही ते कोणावरही दयामाया करायचे नाहीत ब्रिटिश. काय करायचे, फक्त त्यांना फक्त पैसे कमवायचे होते भारतातून. भारताच्याच लोकांना गुलामगिरीमध्ये ठेवायचं होतं. इथल्याच देशामध्ये त्यांना पैसे कमवण्यासारखे, कापसासारखे प्रोडक्ट्स, जे काही जास्त बाहेर जाऊन त्यांची किंमत होईल, व्यापार करता येईल असे प्रोडक्ट्स त्यांना पाहिजे होते. भारताच्या लोकांवरती ते खूप जास्त जुल्म केले. तर त्या सगळ्याच गोष्टीचं कारण होतं, एकही व्यक्ती असं सुटलेला नव्हतं जे 1857च्या लढाईमध्ये सहभागी घेतलेला नव्हता. शेतकऱ्यापासून धरून, राजा राणीपासून धरून, खूप काही जमीनदार, छोटे व्यापारी, सगळे मिलिटरी, सगळे ऑफिसर, सगळ्या लोकांनी 1857चा लढा दिला. पण त्यामध्ये एक चांगला लीडर किंवा प्रत्येक सगळ्यांना रिप्रेझेंट करणारे लीडर्स, अनुभवी किंवा सगळ्या लोकांवरती छाप सोडणारे. आणि असं असतं ना फ्रेंड्स, की आता हे लीडर आहे जे आपल्याकडून आहे, असं त्यावेळेस एक लीडर नव्हता, प्रॉपर लीडर त्यांना भेटलेला नव्हता. त्यामुळे काय झालं, त्यांना माहिती झालं की मंगल पांडे हे आपल्या जे काही आर्मी आहे किंवा जे नागरिक आहेत, जे लोक आहेत, त्या लोकांना भडकवत आहे, हे त्यांना माहिती झाल्यामुळे मंगल पांडेने काय केले, एक ब्रिटिश ऑफिसरची हत्या केली. आणि ते हत्या झाली, त्या हत्यामध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आणि ते फाशीची शिक्षा द्यायचं होतं 18 एप्रिलला 1857मध्ये, पण ते दिले कधी, 8 एप्रिललाच दिले, 10 दिवस पूर्वी. कारण सगळीकडून मंगल पांडेच्या समर्थनामध्ये, सपोर्टमध्ये लोक बाहेर निघायला लागले, घरदार सोडून, सगळे गोष्टी सोडून, त्यांचं छोटे मोठं जे काही स्वार्थी भावना होते, प्रत्येकजण यासाठी आता जीवाचं त्याग करून, जीवाला हरवून सगळ्या ब्रिटिशांना संपवायचं आणि त्यांना काढून बाहेर फेकायचं, त्यांना मारून टाकायचं, ब्रिटिशांना संपूनच आपलं स्वातंत्र्य मिळवायचं. ह्या भावनेतून मंगल पांडेला जरी फाशी झाली तर मंगल पांडे म्हणलं की मला आजची जी झालेली फाशी किंवा माझा हा लढा, माझा हा जीवन आणि मी दिलेला त्याग हे वाया जाणार नाही. आणि इथून खऱ्या स्वातंत्र्याची जे काही आहे, जे लढा आहे, इथून बाहेर पडतील लोक आणि लोकांना इथून समजेल की जर एक व्यक्ती त्याचा जीव, माझं एक जरी जीव गेलं आणि हजारो जीव त्यासाठी जर आज उभे राहिले तर माझ्या जीवाची पर्वा नाही, अशा विचारांचे लोक असल्यामुळे फ्रेंड्स, नंतर झाशीची राणीला आपण ओळखतो खूप काही, तर त्यानं त्याचं राज्य द्यायला नाकार दिलं. कारण ज्यांना स्वतःचं मूळ बाळ नाही, एक डॉक्ट्रिन ऑफ लॅप्से असं एक निघालं होतं फ्रेंड्स, जे स्वतःला ज्यांचं मूळ बाळ नाही त्यांचं राज्य ब्रिटिश घेऊन टाकतील असं, आणि हे याला दत्तक बाळ होता. तर झाशीची राणी म्हणली की मी माझी झाशी देणार नाही, आणि त्यानं लेकराला तुम्ही पाहू शकता पाठीवरती घेऊन लढा दिला, आणि लढता लढता तलवार त्यांच्या डोक्यामध्ये लागल्यामुळे, डोक्यातून वार झाल्यामुळे झाशीच्या राणीचा जीव गेलेला आहे. चमक उठी सन 57 में, वह तलवार पुरानी थी, बुंदेले हर बोलो में के मुँह हमने सुनी कहानी थी. तर आपण म्हणतो खूप लढी वो झाशीवाली राणी थी, खूप लढी मर्दानी वो झाशीवाली राणी थी. तर आपण फक्त खूप काही वेळेस फ्रेंड्स आपल्याला इतकंच असतं की चला एक सॉन्ग म्हणून किंवा एक गाणं म्हणून, पण त्यांचे सेंटिमेंट्स काय असतील, त्यावेळेस त्यांचे भावना काय असतील आणि ते सगळी गोष्टी कशासाठी केल्या असतील. तर 1857मध्ये इतका मोठा लढा झाला, झाशीच्या राणीनं त्यांचं जीव गमावलं आणि त्यांच्यासोबत खूप काही लोकांनी जीव गमावला. आणि 1857मध्ये मात्र पहिलं हे युद्ध झालं होतं स्वातंत्र्यासाठी. ते 1857ची क्रांती होती, पण स्वातंत्र्याचा पहिला लढा होता. आणि त्यामध्ये भारत त्यावेळेस जिंकू शकला नाही, किंवा ते लोक, झाशीची राणी, मंगल पांडे यांचं त्यावेळेस त्याग जे होतं, त्यावेळेस तात्पुरता वाटला असेल आम्ही हरलो, पण ते हरलेले नव्हते. 1857 पासून जे काही इतिहास बदलायला लागला आणि स्वातंत्र्याची आग सगळ्यामध्ये अशा पद्धतीनं पेटली, आणि तिथून खरी लढाईला सुरुवात झाली. लोकांचे माइंडसेट बदलले,
लोकांना आता वाटायला लागलं की आम्हाला स्वातंत्र्यच पाहिजे, स्वातंत्र्याशिवाय आम्ही जगणार नाही. आणि जे लोक आपल्यासाठी जीवन त्याग केले, बलिदान दिले, तर त्यांना स्मरणात ठेवून मग पुढे लोकांमध्ये जे काही भावना जागले आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं भविष्य बदलले, आपलं भविष्य बदललं. त्याच पद्धतीनं आज आपण जर आठवणीत ठेवलो की आपले पूर्वज, आपले जे हे सगळे आपल्यासाठी जे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे लोक आपल्यासाठी जे काही केले, त्यांना आपण आठवण ठेवलो, तर आज आपण काहीतरी आपल्या देशासाठी चांगलं करू आणि त्याच पद्धतीनं आपण सुद्धा काहीतरी इतिहास रचू. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीनं 1857ची लढाई हारली. पण त्यापासून पुढे जाऊन काय झालं, खूप काही समाजसुधारक आले आणि इतके समाजसुधारक जे काही होते वेगवेगळे, ते 1800 याच पिरियडमध्ये. तर बघा, आपण खूप काही आपल्याला माहिती आहेत. आता ज्योतिबा फुले 1851, नंतर सत्यशोधक समाज, इंडियन लीग, नंतर ब्रह्म समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, हे आपल्याला माहिती आहेत. स्वामी विवेकानंद, राममोहन राय, जे काही राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, आता आपल्याला माहिती असलेले हे काही नावं आहेत फ्रेंड्स. तर याच काळामध्ये 1700 पासून 1800 पर्यंत तुम्ही पाहू शकता, हे सगळे समाज आले. म्हणजे इंटेलेक्च्युअल लोक बाहेर आले, ज्यांना विचार करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती. नंतर त्यांचे विचार आणि त्यांनी जे त्यांच्यातले भावना ते पुस्तकात लिहायला लागले, न्यूजपेपर यायला लागले. आता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले एज्युकेशनला प्रोत्साहन, त्या ठिकाणी एज्युकेशनला प्रमोट करायला लागले. नंतर आपण स्वामी विवेकानंद यांचे खूप काही, मैं समाजवादी हूँ हे पुस्तक लिहिले स्वामी विवेकानंद. म्हणजे ब्रह्म समाज आले, प्रार्थना समाज आले, राजा राममोहन रायने खूप काही कामगिरी केलेली आहे. पण जे स्वामी विवेकानंद आहेत, हे मैं समाजवादी हूँ हे जे पुस्तक लिहिले, त्यापासून काय झालं, एक स्वराज्याची निर्मिती झाली. म्हणजे स्वराज्य हे जे बेस आहे, स्वराज्य म्हणजे आमचं राज्य, आमचं स्वतःचं राज्य, अशी हे जी एक संकल्पना निर्माण झाली, मैं समाजवादी हूँ, या विवेकानंद स्वामी यांच्या पुस्तकातून आली. आणि त्यानंतर तेच विवेकानंद स्वामी माझे सुद्धा फेवरेट आहेत, मी त्यांना खूप मनापासून फॉलो करते फ्रेंड्स. तर आणि त्यांनी अशा पद्धतीनं, तुम्ही 1893चं त्यांचं आपण ते एक भाषण म्हणून आपण खूप फेमस आहे ते, म्हणजे पूर्ण नॅशनल लेवलवर, नॅशनल नाही सॉरी वर्ल्ड लेवलवरचं भाषण आपल्याला माहिती आहे. तर असे लोक आपल्या स्वतःच्या भारतातून असे लोक बाहेर निघाले, ते हिरे रत्न ज्याला म्हणतात, ते याच ठिकाणातून घडले. आणि त्यांच्या विचारामुळे लोक काय झाले, लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली, अवेअरनेस आली, स्वातंत्र्याबद्दल लढा देण्याची, आपल्या देशासाठी जगायची, खूप चांगल्या विचारांसोबत चांगली कामगिरी करण्याची भावना तिथून निर्माण झाली. मग असं हळूहळू करत 1895मध्ये एक इंडियन नॅशनल काँग्रेस ची पार्टी तयार झाली. मग तुम्हाला प्रश्न पण येतो खूप वेळेस परीक्षामध्ये, जे काँग्रेस पार्टी होती इंडियन नॅशनल काँग्रेस, तर ते 1885ला निर्माण झाली. या ठिकाणी तुम्हाला ते फोटो दाखवते मी. तर फ्रेंड्स, हे आहे रिवोल्ट 1857चा. आणि त्यानंतर या ठिकाणी चला असू द्यात, आता तुम्हाला मी जे काही जितके बेस्ट फोटोज मला डाउनलोड करता येतील ते फोटोज मी तुमच्यासाठी डाउनलोड केलेला आहे फ्रेंड्स. तर हे आहे बघा, सगळ्यात पहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालेलं आणि त्याची हे रिअल पिक्चर आहे. तर 72 जणांनी यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं फ्रेंड्स. 72 मेंबर होते. 28 डिसेंबर जे बॉम्बेमध्ये हे अधिवेशन झालेलं होतं 1885ला. तर या ठिकाणी बघा, हे लोक किती स्टाईलनं, त्यावेळेससुद्धा ते सगळ्याच्या डोक्यावरती पगडी, नेहरू म्हणजे आपलं जे वेशभूषा आहे ते घातलेलं दिसत आहे या ठिकाणी. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीनं लोकांचे विचार बदलायला लागले, लोक एज्युकेटेड झाले. त्या काळापासून 1857 पासून लोक जे 1857 नंतर जन्मलेले होते ते सुद्धा यंग लोक, यूथसुद्धा फार अवेअर झाला, जे स्वातंत्र्य आहे ह्या थीमला घेऊन, स्वराज्याला. मैं समाजवादी हूँ विवेकानंद स्वामीचं हे पुस्तक आहे. त्यातून मग नंतर 1885 आणि 1905 हे झालं. आपण नंतर पाहतो, अभ्यास करतो, हे जे काँग्रेसची स्थापना झाली आणि या ठिकाणी खूप काही लोक नवीन बाहेर आले. आता हे जे आहे, उठो जागो और तब तक नहीं रुको,
जब तक लक्ष्य ना प्राप्त हो जाए, हे स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. तर हे जे आपले विवेकानंद स्वामी म्हणतात, तर यांच्या विचाराला खूप प्रभावित झाले खूप काही लोक. आणि तिथून काय झालं फ्रेंड्स, लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आणि आपण म्हणतो मवाळ आणि जहाळ आपण अभ्यास करताना, तर असे हे जे वीर होते ते बाहेर आले. आणि हे कार्यकर्ते जे आता हे मवाळ आजचे होते, जे दादाभाई नौरोजी असेल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असेल, फिरोज शाह असेल आणि उमेश बॅनर्जी असेल, हे होते मवाळवादी. मवाळ आणि जहाल असे मतवादी, त्यांचे मत वेगवेगळे. आता प्रत्येकाचं माइंडसेट एकसारखं राहू शकत नाही. तर हे मवाळ कामगिरी करून आपण जगता येईल, म्हणजे मवाळ पद्धतीनं हळू, म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करून, त्यांना पत्र लिहून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कन्व्हिन्स करता येईल. आता म्हणजे या ठिकाणी काही व्हायलेन्स नको, ती मवाळ पद्धतीनं साधं सुधं बोलायचं, साध्या पद्धतीनं वागायचं आणि आपली मागणी आपण पूर्ण करून घ्यायच्या, अशा मताचे होते. पण या ठिकाणी एंट्री होते नंतर जहाल जे मतं होते. तर या ठिकाणी बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लाला लजपत राय हे होते जहाल, म्हणजेच मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट या ठिकाणी एंट्री घेतात. तर एक्स्ट्रीमिस्ट मी सुद्धा त्या जर काळात राहिले असते तर मॉडरेटमध्ये राहिले नसते, मवाळमध्ये राहिले नसते, जवाहर जे मतवादी होते त्यांच्यासोबतच राहिले असते. तर बाल गंगाधर टिळक, आपण त्यांना लाल बाल पाल म्हणतो. तर लाल बाल पाल कोण होते फ्रेंड्स आता हे, तर हे जे लोक होते, हे जे आपले जे काही त्यावेळेस कार्य करणारे, आता तर हे जहाल मतवादी जे होते, म्हणजे बाल गंगाधर टिळक, थांबा एक मिनिट, आता हे लाल बाल पाल ज्याला म्हणतात, तर हे लाला लजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे होते एक्स्ट्रीमिस्ट, एक्स्ट्रीम विचार करणारे. आणि अरे काय मागत बसला, काय पत्र लिहित बसलात, आपला हक्क आहे, आपलं स्वातंत्र्य आहे, आपलं देश आहे, मारा त्यांना, पळवा आणि घ्या आपला देश त्यांच्याकडून हिसकावून. आणि हे लोक हे असं ऐकणाऱ्यातले नाहीत, हे तोंडानं ऐकणार नाहीत, ह्यांना हातानंच आणि लातापायानंच सांगावं लागेल, लात्या बुक्क्या घाला याला आणि पळवा, असे हे विचार ठेवणारे आणि आपल्या हक्काचा लढा देण्यासाठी जीवाची पर्वा न करणारे लोक, जसं बाल गंगाधर टिळक हे आपल्याला चांगलेच माहिती आहेत. तर हे लाल बाल पाल सारखे एक्स्ट्रीमिस्ट लोक आले. आणि मॉडरेट लोक तर अगोदर होतेच भारतामध्ये, तर 1885 पासून त्यांचं होतंच. पण नंतर लाल बाल पाल यांची काय झाली फ्रेंड्स, त्या ठिकाणी एंट्री झाली. आणि जेव्हा आपण बाल गंगाधर टिळक यांचं पाहतोच फ्रेंड्स, तर त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल, हे बघा केसरी हे न्यूजपेपर, बाल गंगाधर टिळक हे प्रेसमध्ये, न्यूजमध्ये, म्हणजे न्यूजपेपर यांचा होता. तर मराठीतून होता केसरी. आणि जे मराठा होता, हे मराठा पेपर ते छापत होते कशातून, तर हे मराठा हे इंग्लिशमधून यायचा. आणि गीता रहस्य हे सुद्धा त्यांचं एक फार फेमस पुस्तक आहे फ्रेंड्स, तर बाल गंगाधर टिळक यांचं. तर आता हे बाळ गंगाधर टिळक जे होते, आता हे त्यांचे जे काही विचार होते ते फार जहाल मतवादी होते. आणि त्यांचं लोकांवरती खूप जास्त प्रभाव पडायला लागला. लोक मॉडरेटला जितकं सपोर्ट करायचे नाहीत, तितकं ह्या एक्स्ट्रीमिस्टला, म्हणजेच हे जहाल मतवादी लोकांमुळचं ऐकायला लागले. कारण मॉडरेटमध्ये असलेले खूप लोक हायली क्वालिफाईड, एकदम असं स्टँडर्ड बोलणारे, एकदम भारी, तितकंच उतरले गाडीतून, बसले, गेले, चहा बिस्किट खाल्ले आणि निघून गेले, अशा पद्धतीचे ते लोक होते. पण जे एक्स्ट्रीमिस्ट आले ते निघालेले होते, जे बेसिक, जे आपलं ग्राउंड लेवलवरती जे लोक असतात, ज्यांना आपलीच भाषा समजते, ज्यांना आपण जोडतो, ज्यांना ह्यांचे विचार पटायचे, अशा लोकांवरती खूप मोठा प्रभाव केले. आणि इतकं मोठा प्रभाव केले की आता जे मॉडरेट लोक जितकं अवेअरनेस आणि जितकं काम करू शकले नव्हते, ते आपले जहाल मतवादी हे जे लोक होते, लाल बाल पाल आणि अरविंद घोष यांच्यासारखे लोकांनी काय केलं, पूर्ण आता भारतामध्ये खूप काही जागी, आता आपण म्हणतो गणपती जे उत्सव आहे आपलं, गणेश आपण जे बसवतो, गणपती बसवतो, तर हे सुद्धा एक काय होतं, आपले बाल गंगाधर टिळक यांनीच पुण्यामध्ये, मुंबईमध्ये
या ठिकाणी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, हे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी काय करायचे, गणपती उत्सव करायलो त्या निमित्तानं गणेश बसवायचे, त्या ठिकाणी मंडळी जमा व्हायची आणि लोक जमा व्हायचे आणि त्यांना स्वातंत्र्याबद्दल ते काय म्हणायचे, मग अवेअरनेस क्रिएट करायचे, जागरूकता निर्माण करायचे, भाषण द्यायचे, लोकांमध्ये लोकांचं सपोर्ट त्या ठिकाणातून ते निर्माण केले. तर हे बाल गंगाधर टिळक असू दे, लाला लजपत राय पंजाबमध्ये केले, अरबिंदो घोष केले इकडे पूर्ण बंगालचं साईड. तर हे लोक खूप काही मोठं समर्थन निर्माण केले, लोकांमध्ये खूप काही जागरूकता निर्माण केले. आणि मॉडरेटला हे कुठेतरी मग मवाळवादी जे लोक होते, मवाळ मतवादीचे, त्यांना हे पटायला लागलं नाही. आता हे त्यांना असं वाटायला लागलं की आमच्यापेक्षा जास्त दर्जा, इज्जत, रिस्पेक्ट हे ह्याच लोकांना भेटायला लागले. मग आता काय करायचं, आपण असं करायचं, काहीतरी गेम करायचं की ह्या लोकांबद्दल. आता या ठिकाणी पण पुन्हा काय झालं बघा, पुन्हा एकता आणि अखंडताचं पुन्हा प्रश्न आलं. ज्या ठिकाणी तुमची एकता तुटेल त्या ठिकाणी तिसरा माणूस येऊन तुम्हाला पूर्णपणे संपून, ते म्हणतात ना ह्याला ना त्याला घाल कुत्र्याला. तर त्याच पद्धतीनं नेहमी भारतामध्ये ते एकता नसल्यामुळे हे जे मॉडरेटमध्ये आणि एक्स्ट्रीमिस्टमध्ये काय झालं, या ठिकाणी वाद निर्माण झाले, त्यांचे मतं त्या ठिकाणी वेगवेगळे झाले. तर ज्या ठिकाणी मतं वेगळे होतात त्या ठिकाणी भांडण निर्माण होतं फ्रेंड्स. तर मॉडरेट लोक म्हणजे मवाळ आणि जहालमध्ये त्यावेळेस चालायला लागलं, थोडंसं मतभेद चालायला लागलं. आणि असं होतं, जे अधिवेशन दरवर्षी अधिवेशन होत राहत होते ना, तर यांच्या अधिवेशनामध्ये आता इतके जास्त बाल गंगाधर टिळक यांना सपोर्ट भेटायला लागले लोकांचं. तर त्यांचं असं होतं, एक्स्ट्रीमिस्ट जे कार्यकर्ते होते त्यांना, की अधिवेशनाचं जे प्रेसिडेंट राहायचे ते आता बाल गंगाधर टिळक असायला पाहिजे. पण हे बाल गंगाधर टिळकांना कधी द्यायचंच नाही, हे असं मॉडरेटवाल्यांना होतं. मग ते काय केले, 2 वेळेस 1905 जे काही आता वेगवेगळे गोष्टी, आता खूप काही वेळेस असं होतं ना की अधिवेशन्स होतात पण त्यांच्यामध्ये प्रेसिडेंट यांना नेमण्यात आलेलं नाही. एक वेळेस जे होते दादाभाई नौरोजी यांना पुढे करण्यात आलं आणि गोपाळ कृष्ण गोखले जे होते, खूप ओल्ड लोक म्हणजे खूपच रेस्पेक्टेड लोक आणि खूप वयस्कर लोक यांना पुढे थांबवण्यात आलं. आणि दोन्ही वेळेस बाल गंगाधर टिळक काय केले, आता हे माझे मोठे आहेत, आता हे सिनियर आहेत, यांना कसं मी हे करायचं म्हणून त्यांनी काय केले, मागे घेतले, म्हणजे त्यांनी गेले नाहीत. आणि त्यावेळेस काय झालं, दोन्ही वेळेस दुसरेच झाले मॉडरेट. पण नंतरच्या वेळेस आता तरी आम्हाला जे काही आहे आता तरी प्रेसिडेंट व्हायला द्या आम्हाला अधिवेशनाचं, असं एक्स्ट्रीमिस्ट लोक त्यावेळेस खूपच जास्त जिद्द पकडले. तर त्यावेळेस त्यांना असं समजवण्यात आलं की यावेळेस सुद्धा तुम्हाला जे आता खूप वेळेस अधिवेशन कुठं होतात फ्रेंड्स भारता, म्हणजे ज्या ठिकाणचं व्यक्ती आहे त्या ठिकाणी जर अधिवेशन झाला तर त्या ठिकाणचं व्यक्ती थांबायचं नाही असं होतं. तर नागपूर आणि सुरत असं कुठं अधिवेशन व्हायचं हे चालत होतं. तर त्या ठिकाणी असं झालं की ते लोक काय केले, आम्ही नागपूरमध्ये जे सुरत होतं सुरतमध्ये यांना ठेवायचं होतं आणि त्यांना टिळकांना नागपुरामध्ये ठेवायचं होतं. कारण सुरतचं जर म्हणजे बॉम्बे आणि सुरत हे एकच प्रोव्हिन्समध्ये यायचे अगोदर. तर आता असं केले ते म्हणजे गेम पूर्ण मॉडरेट लोकांचं म्हणजे मवाळवादी लोकांचं काय होतं गेम, की टिळकांना पुढे येऊ द्यायचं नाही. तर ते टिळकांना पुढे न येऊ देण्याच्या नादामध्ये काय झालं, सुरतमध्ये एक स्प्लिट झालं. सुरत स्प्लिट या ठिकाणी मी तुम्हाला फोटो पण घेतलेला आहे फ्रेंड्स. तर सुरतमध्ये एक स्प्लिट झालं आणि ते लोक पूर्णपणे या ठिकाणी पहा तुम्ही, तर सुरतमध्ये स्प्लिट झालं म्हणजे त्यात 2 तुकडे झाले. कशाचे 2 तुकडे झाले, तर सुरतमध्ये अधिवेशन झालं आणि त्याचे 2 म्हणजे मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट बाजूबाजूला झाले. आणि हेच जे चूक झाली काँग्रेसचे जे इंडियन काँग्रेसची जी पार्टी होती ते पार्टी जे तुटली आणि ते पार्टी तुटल्यामुळे जे चूक झाली त्या चुकीचं ते फायदा कोण उचलले, ब्रिटिश ह्याच वेळेचं वाट बघत बसले होते की यांच्यामध्ये कधी भांडणं लागतील आणि आपण कधी त्या भांडणाचा फायदा उचलायचं, याचं हे लोक काय करत होते, वाटच बघत बसले होते ब्रिटिश. तितक्यात काय झालं, जे आपले काय म्हणतात लोकमान्य टिळक होते त्यांना पकडण्यात आलं आणि पकडून जेलमध्ये टाकले. तर आता जर सगळ्यात जास्त भडकवणारा लोक ज्या त्या ठिकाणी व्यक्ती होता तो होता आता आपले लोकमान्य टिळक होते. आणि
तो असा लीडर ज्या लीडरचं कोणीही एकही शब्द सोडत नाही, अशा लीडरला जर आपण बाजूला केलोत आणि त्यालाच जर उचलून आपण जेलमध्ये टाकलो तर त्याच्यावरती नाही तितके चार्जेस लावून टाकले पोलिसांनी, म्हणजे नाही तितके त्याच्यावरती वेगवेगळे केस ठोकले आणि नेऊन टाकले कशामध्ये, जेलमध्ये. तर या ठिकाणी हे जेलमध्ये ज्यावेळेस लोकमान्य टिळक जेलमध्ये होतं त्यावेळेसचे हे खरं ॲक्च्युअल पिक्चर आहे फ्रेंड्स. तर जेलमध्ये टाकले. काय झालं म्हणजे मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट जवाहरलाल आणि मावळ जे मत होते त्यांच्यामध्ये भांडणं झाले. या ठिकाणी सुद्धा तिसराच व्यक्ती येऊन त्याचा फायदा उचलला आणि ब्रिटिश येऊन काय केला, यांच्यामध्ये स्वातंत्र्यासाठी हे आपल्याकडून आम्हाला लढा देणारे होते, आमच्या विरुद्ध हे लढा देण्यासाठी यांचं हे सगळं चालू होतं. आता त्यांच्यातच भांडण लागलं तर उचला आता. आणि त्यांनी काय केलं, जे जास्त लोकांमध्ये प्रसिद्ध होतं लोकमान्य टिळक यांना उचलले आणि त्यांच्यावरती नाही तितके केसेस लावून, कारण त्या एका अधिवेशनामध्ये, सुरतच्या अधिवेशनामध्ये एक्स्ट्रीमिस्ट लोकांमध्ये भांडण झालं आणि एक चप्पल उचलून त्या ठिकाणचा, आता थोडे रागीट डोक्याचे असतील, आता राग असेल आणि चप्पल उचलून मारले आणि त्या ठिकाणी भांडण पेटलं. आणि भांडण पेटलं, ह्या भांडणाचं कोण उचललं, जे काही फायदा उचलले ब्रिटिशांनी आणि त्यांना 1908 मध्ये टाकलं जेलमध्ये आणि विषय संपवण्यात आलं. या ठिकाणी 6 वर्षाची जेल झाली आपल्या लोकमान्य टिळकांना. तर जे काही गणपतीचं उत्सव वगैरे आपण म्हणतो तर त्यांनीच हे सुरुवात केलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं लीडर गेला जेलमध्ये. आता त्या ठिकाणी लाला लजपतराय होते, ते गेले अमेरिकेला निघून. बिपिन चंद्रपाल होते, ते झाले अरे बापरे आता आमचे साथी गेले, तर त्यांनी रिटायरमेंट. अरविंदू घोष होते, पांडिचेरीला निघून गेले. आता खूप काही लोकांना लीडरच राहिला नाही आणि लोकांच्या मनामधला राग अशा पद्धतीनं बाहेर निघायला लागला आणि लोक इतकं रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटीज करायला लागले, क्रांतिकारी ॲक्टिव्हिटीज करायला लागले. तुम्ही आमच्या लीडरांना मध्ये टाकलात तर आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही, आता तुम्हाला मारूनच का होईना, आम्ही मेलो तरी चालेल पण तुम्हाला मारून आम्ही संपूनच राहू. आणि हे आमचे लीडर स्वातंत्र्यासाठी लढा देत होते, आमच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि तुम्हाला आता आम्ही दाखवू की आम्ही काय आहोत. आणि जेव्हा तुम्ही भारतातील कोणत्याही जेव्हा आपण एखाद्याच्या मनामध्ये जागा निर्माण करतो तर त्याच्यासाठी जीव द्यायलाही तयार होतो आणि घ्यायलाही तयार होतो. तर तेच आजचीच भावना आपल्या भारतीयांमध्ये जी आहेत. तर त्यावेळेस प्रफुल्ल चाकी आणि खुदीराम असे काही होते, तर त्यांनी खूप काही ऑफिसर्सना मारून टाकले. तर ते ब्रिटिश ऑफिसर्स होते, त्यांना मारून टाकले, म्हणजे बॉम्ब म्हणजे फोडायला लागले, बॉम्ब टाकायला लागले, गेले तिथं हत्यारे नेऊन कोणाची तरी पोटात खुपसायला लागले. तर प्रफुल्ल चाकी त्याला फाशी झाली, खुदीराम हे सुसाईड केलं, अरविंदू घोष आले, त्यांच्यावरती केस झालं. खूप काही आता रसबेरी बोस, सचिंद्रनाथ सान्याल असे खूप काही वेगवेगळे आता इतके लोक आले फ्रेंड्स. म्हणजे एक रासबेरी बोस आणि सचिंद्र सान्याल असे लोक होते फ्रेंड्स. तर त्यावेळेस काय झालं, एक जे हार्डिंग म्हणून एक ऑफिसर होता, तर त्या ऑफिसरला व्हाईसरॉय होता, तर त्या ऑफिसरला मारून टाकण्यासाठी त्यांनी काय केलं, प्लॅन केला आणि प्लॅन करून जाऊन त्यांना मारून टाकणार होते पण त्यांना मेला नाही. आणि त्यावेळेस दिल्ली कॉन्स्पिरन्सी असं झाली की त्यावेळेस जे काही कलकत्ता होता आपला कॅपिटल अगोदरचा, तिथून हलवण्यात आलं. ते इतके घाबरून गेले की हे लोक अरे पागल झालेत, आता हे लोक यांचं डोकं सरकले, आता हे सनक त्यांची चढली आहे आता डोक्याला. आता असल्या लोकांच्या नादाला जर आपण लागलोत, त्यांना तिथून लागायला लागली भीती, ब्रिटिशांना लागायला लागली भीती. कारण 1-2 जण नाही फ्रेंड्स, पूर्ण भारतभर जितके लोक होते त्या लोकांमध्ये लोकमान्य टिळकांना जेव्हा जेल झाली तर आपल्या महाराष्ट्रामधून इकडे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, आता हे सेंट्रल इकडचं सुरत, बॉम्बे हे सगळे प्रोव्हिन्स, तर इकडे खूप आता जास्त आपले लीडर मनामध्ये जागा निर्माण केले होते आणि त्यांना जेल झाली. लोकांचे डोके फिरले, इतके फिरले की जे स्वतःसाठी नाही करू शकत होते, स्वतःच्या हक्कासाठी जे लढायचं आणखी कुठेतरी थांबलं होतं, पण ते काय केले, आता ब्रिटिशाला संपवल्याशिवाय राहायचं नाही, आमचं स्वातंत्र्य आपण मिळवल्याशिवाय सोडायचं नाही. अशा पद्धतीनं त्यांना सनक चढली, त्यांचं डोकं असं सरकलं की खूप ठिकाणी ऑफिसर्सवर त्या ठिकाणी हत्यारे घेऊन वार व्हायला लागले. खूप काही त्या ठिकाणी त्यांचे लेडीज वगैरे मुलं बाळ मरायला लागले. ब्रिटिशांना तिथून वाटायला लागली भीती. आता अशा पद्धतीने एक्स्ट्रीम लोक काय केले, इकडे जे होते भारतामध्ये जे काही नागरिक होते त्यांच्या मनामध्ये अवेअरनेस निर्माण केले आणि त्यांना आपण जिंकू शकतो हे आशा दाखवली आणि आपणही कमी नाही, आपण जर हार नाही मानलो तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून राहील हे होप निर्माण केलं. आणि आशा ही अशी गोष्ट असते, उमेद ही अशी गोष्ट असते फ्रेंड्स, माणसाला काही करायला लावते. इकडे भारतातील लोकांना एनकरेज केले एक्स्ट्रीमिस्ट लोक आणि तिकडे काय केले,
ब्रिटिशांना घाबरवले, म्हणजे कुठेतरी ब्रिटिश कमजोर व्हायला लागले आणि भारताचे लोक कुठेतरी आहेत त्यातूनच जे त्यांनी ते जर माघार घेतले नाहीत तर आजही आपण स्वातंत्र्य मिळू शकतो ह्या आशेपोटी आता त्यांच्यामध्ये उमेद जागायला लागली. आता असं झालं, लोकमान्य टिळक, आता लालबाल पाल जे होते आपले एक्स्ट्रीमिस्ट, त्यांच्यातले सगळे गेले जेलमध्ये. 1908ला गेले, 6 वर्ष तिकडेच गेले लोकमान्य टिळक. आणि त्यानंतर त्यांनी नंतर बाहेर आलेले आहेत. पण त्या पिरियडमध्ये काय झालं तर 1908मध्ये गेले, लाला लजपतराय USA ला गेले, अरविंदू घोष, हे सगळ्यांचं तिथंच मी तुम्हाला आता सांगितले. त्यानंतर एंट्री होते आपल्या जे काही आपले राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी यांची. तर महात्मा गांधी जे होते 1851मध्ये, म्हणजे ते लॉयर होते, बेसिकली प्रॅक्टिस करत होते तर राजकोटमध्ये. मग एक आफ्रिकन एक व्यापारी होता, तो आला आणि त्याला म्हणला की आम्हाला एक लॉयरची गरज आहे, आफ्रिकेमध्ये आपल्याला एक फर्म आहे आणि त्या फर्ममध्ये लॉयरची गरज आहे, तुम्हाला मी पैसेही चांगले देऊ आणि एक ऑफरही आहे तुमच्या कामाचे, तुम्हाला पैसे द्यायचे आहेत. महात्मा गांधीचे या ठिकाणी प्रॅक्टिस चालत नव्हती आणि त्यांना पैशाची फार गरज होती, म्हणून ते निघून गेले आफ्रिकेमध्ये गेले. 1893मध्ये ते काय केले, त्या ठिकाणचे जे आपले इंडियन लेबर्स होते किंवा त्या ठिकाणी काळे लोक जे होते त्यांच्यावरती अन्याय व्हायचा रंगाला घेऊन, आणि त्यांना खूप काही अन्याय सहन करायचं आणि त्यांना खूप काही वेगवेगळ्या पद्धतीनं वागणूक द्यायची. तर त्या ठिकाणी महात्मा गांधी काय केले, लॉयर असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर केला आणि वेगवेगळे पत्र त्या ठिकाणच्या गव्हर्नमेंटला दिले आणि त्या ठिकाणी ते लीडर होऊन बाहेर उभारले गेले, म्हणजे बाहेर निघाले. ते लीडरशिप क्वालिटीज त्यांचे दाखवले आणि आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांनी पहिला सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहाच्या जोरावरती त्यांनी त्या ठिकाणचे जे लेबर होते त्या लेबरवांना ते म्हणजे काळ्या लोकांसाठी जे ते लढा दिले होते त्या ठिकाणी ते जिंकले. आता बघा, महात्मा गांधी दुसऱ्या देशामध्ये जाऊन सत्याग्रहाचा आधार घेऊन, अहिंसा आणि सत्य याचा आधार घेऊन त्या ठिकाणी ते जिंकले आणि ते जिंकल्याबरोबर पूर्ण देशामध्ये नाही पूर्ण जगामध्ये ते लीडर म्हणून फेमस झाले, इंटरनॅशनल लीडर झाले. आता इंटरनॅशनल लीडर झालेला व्यक्ती जेव्हा भारताचा असेल तर ते गोपाळकृष्ण गोखले हे खूप हुशार होते, त्यांना माहिती झाले, ते मॉडरेटमधले जरी होते तर खूप काही लीडर्स असतात, त्यांना खूप काही भविष्य आणि गोष्टी समजतात. ते काय केले, पत्र लिहिले महात्मा गांधींना, दुसऱ्या देशामध्ये जाऊन दुसऱ्यांसाठी लढण्यापेक्षा आपल्या देशामध्ये येऊन थोडं स्वातंत्र्यासाठी लढा मग आता, असं म्हणले. म्हणजे मी आपल्या भाषेतून म्हणायले, त्यांच्या पत्रात काय होतं मला माहिती नव्हतं, पण पत्र लिहिले आणि त्यांना परत बोलून घेतले. मग आपल्या हिरोची एंट्री होते, आपले राष्ट्रपिता जे आपले महात्मा गांधी आहेत. तर मोहनदास करमचंद गांधी त्यांचे नाव, आपण त्यांना महात्मा गांधी म्हणतो. तर महात्मा हे त्यांना जे टायटल भेटलेलं आहे ते आपले रवींद्रनाथ टागोर, म्हणजे आपले जनगण मन लिहिलेले जे रवींद्रनाथ टागोर आहेत ना, त्यांना हे टायटल दिलेलं होतं महात्मा. आणि महात्मा गांधींनी सुद्धा त्यांना टायटल दिलं होतं ते गुरुदेव टायटल. तर हे टायटल कोणी दिली हे पण प्रश्न खूपदा परीक्षेमध्ये येतं. आणि 9 जानेवारी 1915ला आपल्या प्रवासी दिन हे आपण साजरा करतो, त्या दिवशी महात्मा गांधींनी एंट्री घेतली भारतामध्ये. तर भारताचेच होते तर एंट्री का घेतली, कारण ते आफ्रिकेमध्ये गेले होते म्हणून त्यांनी एंट्री घेतली, म्हणून प्रवासी दिन आपण त्याला साजरा करतो. त्या ठिकाणी महात्मा गांधी 1915ला आले आणि या ठिकाणी 1916मध्ये पुन्हा टिळक बाहेर आले. 8ला मध्ये गेले होते, 14-15ला बाहेर आले आणि 1916मध्ये त्यांनी काँग्रेस पार्टीला जॉईन न करता ते काय केले, येऊन समजवण्याचा प्रयत्न केले मॉडरेटला, तुम्ही पण आता ह्या 6-7 वर्षामध्ये असं काय करून घेतलात, काही करून घेतला नाहीत, तुमच्यावरती सगळं सोडून बसलो होतो आम्ही सगळे, तर जेलमध्ये होतो, तरी तर काय तर करून घ्यायचं होतं. तर त्यांनी म्हणले, हे बघा तुम्ही आम्हाला समजवायला येऊ नका, तुम्ही जेलमध्ये जाऊन बसला होतात, आम्ही बाहेर होतो, आमच्यासाठी हेच मोठं होतं म्हणले. तर त्यांनी म्हणले, बरं आता यांच्या नादाला लागायचं नाही, मॉडरेट लोकांना म्हणजे हे मवाळवादीला त्यांच्यावरती सोडायचं आणि आता मी माझं जे काम आहे, कर्तव्य आहे ती मी करायचं. पुन्हा ते प्रेस वगैरे सुरू केले, तुम्हाला म्हणले मी केसरी, स्वराज्य यासारखे प्रेस त्यांनी लिहित होते आणि होम रूल, सगळ्यात महत्त्वाचं फ्रेंड्स, होम रूल सुरू केले, होम रूल मुवमेंट. तर होम रूल मुवमेंट कोण सुरू केले हे तुम्हाला खूप वेळेस प्रश्न येतं. तर हे आपलं मुंबई, पुणे, आता सेंट्रल जे काही महाराष्ट्र इकडचं जे काही भाग आहे, तर या ठिकाणी होम रूल हे आपल्या लोकमान्य टिळकांनी सुरू केले. आणि एक ॲनी बेसेंट हे मुलगी जे महिला होती, तर हे सुद्धा मद्रासमध्ये आणि रेस्ट ऑफ इंडियामध्ये ॲनी बेसेंटने होम रूलची मुवमेंट म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं, हे होम रूल मुवमेंट या ठिकाणी सुरुवात केलं फ्रेंड्स. तर ह्या
ठिकाणी हे सगळे गोष्टी होण्याच्या मागे मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट लोक इतकं जास्त जे काही त्यावेळेस लढा देण्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर त्यावेळेस 1905 मध्ये पार्टिशन करण्यात आलेलं होतं. आता आपण पोहोचलो 1915 1916 पर्यंत, पण 1905 मध्ये जेव्हा 1857चा लढा झाला होता ना, 1857च्या लढ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक मोठी गोष्ट काय होती, हिंदू आणि मुस्लिम सोबत मिळून स्वातंत्र्यासाठी लढा दिले होते. हिंदू आणि मुस्लिम इतकी मोठी पार्टी होती, म्हणजे हिंदूचं आणि मुस्लिमचं समर्थन, कारण नवाब जे होते, राजे जे होते, हे सगळेच परेशान होते. तर नवाब जे होते, राजे होते, हे सगळ्यांनी मिळून हिंदू आणि मुस्लिमनी मिळून 1857चा ते लढा दिला. तर त्या लढ्यामध्ये काय झालं फ्रेंड्स, त्या ठिकाणी समजून गेलं, कोणाला समजलं, ब्रिटिशांना समजलं की जर आम्ही आता ह्या हिंदू आणि मुस्लिमला जर आम्ही वेगळं नाही केलो तर यांची शक्ती इतकी मोठी होईल की 1857च्या युद्धातून त्यांना समजलं होतं, जरी ते युद्ध जिंकले तरी ते इतके घाबरले होते, त्यांना इतकं नुकसान झालं होता, त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या हातातून हे देश गेलं. त्यांचे खूप काही वेगळ्या पद्धतीनं त्यांना सतवण्यात आलेलं होतं. तर 1857च्या लढाईमुळे काय झालं, त्या वेळेस 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. ईस्ट इंडिया कंपनी चालवत होती, कारण ही कंपनी होती. पण 1857 नंतर क्वीन आली आणि म्हणली, असले मोठे भांडणं आणि इतके मोठे युद्ध तुमच्या मॅनेजमेंटमध्ये झालेलं आहे, आता तुम्ही सरका आणि डायरेक्ट हेड आणि डायरेक्ट कंट्रोल मला घेऊ द्या. आणि क्राऊनकडे तिथल्या जे क्वीन होती त्याच्या हातामध्ये डायरेक्ट भारताचं कंट्रोल गेलं. म्हणून तर अगोदर जे गव्हर्नर जनरल पद होते ते संपले आणि 1858 मध्ये पहिला व्हाईसरॉय आला भारतामध्ये. आपण म्हणतो ना, पहिलं जे व्हाईसरॉय होतं, आपण खूप वेळेस अभ्यास करताना गव्हर्नर जनरल म्हणून अभ्यास करतो, व्हाईसरॉय म्हणून अभ्यास करतो. तर त्या वेळेमध्ये 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे संपून क्राऊनकडे गेलं, पूर्ण डायरेक्ट हेडकडे गेलं आणि पहिलं व्हाईसरॉय म्हणून कॅनिंग आला. आणि कॅनिंग आला आणि तुम्हाला आपल्या कॉमर्समध्ये खूप वेळेस रिलेटेड होतं, सर जेम्स विल्टनने 1860 मध्ये इन्कम टॅक्सची स्थापना केली. तर इन्कम टॅक्स हे जे सिस्टीम आहे त्याची, तर त्यावेळेस एक इकॉनॉमिस्टला आणण्यात आलं. आता हे मी आता तुम्हाला 1916चं सांगत मागे का घेऊन गेले, तर मागे का घेऊन गेले तर 1805 मध्ये बंगालचं पार्टिशन झालं होतं. मी त्याच्यासाठी तुम्हाला मागली स्टोरी सांगत आहे फ्रेंड्स. तर त्यावेळेस सर जेम्स विल्सन आले आणि त्यांनी काय केली, पहिल्यांदा भारतामध्ये करन्सीला इंट्रोड्यूस केले. करन्सी म्हणजे नोटा, रुपीजला करन्सी म्हणून बनवले. आणि ज्यांना पगारी आहेत त्यांना 500 रुपये जर असेल तर ते इन्कम टॅक्स द्यावं. आणि जे इंडियन पॅनल कोड आहे हे सगळे गोष्टी कॅनिंगनं आणलं. आणि युनिव्हर्सिटीज वगैरे जे बनलेत, आपल्याला पेपर फर्स्टला पण खूप वेळेस विचारतं, बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास युनिव्हर्सिटी जे आहे 1858 नंतर एज्युकेशन आलं भारतामध्ये. तर त्यावेळेस म्हणजे 1857 पर्यंत जे ईस्ट इंडिया कंपनी होती, 1858ला डायरेक्ट ब्रिटिशाचं राज्य झालं. ब्रिटिशाची कॉलनी करायचं भारताला पूर्णपणे चालू होतं, म्हणजे भारतावरती आता ब्रिटिश म्हणजे ब्रिटनचं पूर्ण अधिकार होतं. मग त्यानंतर दादाभाई नौरोजी पर कॅपिटा इन्कमचं त्यांनी कन्सेप्ट दिलेला आहे, स्वदेशी. मग त्यावेळेस 1905 मध्ये त्यांनी काय केलं, डिवाइड अँड रूल पॉलिसी आणली. कुठून डिवाइड अँड रूल पॉलिसी आणली हे मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे एकता आहे, अखंडता आहे. तुमच्यामधलं जे तुमच्याच मध्ये जर भांडणं लावलं, तुमच्यामध्येच एकताला जर संपवलं, तुम्ही जर तुमच्यामध्ये भांडणं करून घेत बसलात तर आमच्या डोक्याला कमी त्रास होईल, हे ब्रिटिशाच्या लक्षात आलं. आणि त्यांनी काय केलं, हिंदू आणि मुस्लिम हे दोन सगळ्यात महत्त्वाचे आणि मोठे धर्म होते, तर ह्या दोन धर्माचा त्यांनी फायदा उचलला. आणि 1905 मध्ये बंगालचं त्यांनी काय केलं, पार्टिशन केलं. म्हणजे त्या ठिकाणी ते 2-4 राज्य ज्या ठिकाणी जुडलेले होते, आता तिकडचं जे बंगालचं जे राज्य आहे सिंध वगैरे तिकडचं, आता म्हणजे ज्या ठिकाणी बंगालचे जास्त मुस्लिम लोक असतात तर त्यांच्यामध्ये बंगाल आणि हिंदू आणि मुस्लिम हे कन्सेप्ट टाकून त्या ठिकाणी पार्टिशन करण्यात आलं. 1905 मध्ये बंगाल हे वेगळं झालं आणि त्या ठिकाणी सुरू झालं एक स्वराज्याचं मुवमेंट. तर स्वराज्य म्हणजे म्हणतात ना स्वदेशी मुवमेंट, की बायकॉट करण्यात आलं. आता बायकॉट करण्यात आलं विदेशी वस्तूंना. या ठिकाणी स्वदेशी
बॉयकॉट म्हणजे प्रत्येकी जे बाहेरची वस्तू आहे, बाहेरचे कपडे असू दे, स्कूल्स असू दे, कॉलेजेस असू दे, कोर्ट असू दे, काउन्सिल्स असू दे, त्यांचं कोणतंही प्रोडक्ट असू दे वापरायचं नाही. त्यांचं काही असेल त्याला वापरायचं नाही. काय करायचं, तुमचे आजी आजोबा, तुमचे आई वडील, तुमचे पूर्वज जे बिझनेस करत होते आणि जसं जगत होते ते करा. म्हणजे कन्सेप्ट आला, दादाभाई नौरोजींनी कन्सेप्ट दिलं पर कॅपिटा इन्कमचे आणि स्वदेशी बिझनेसचं आणि ड्रेन वेल्थ थेरी, हे काही दादाभाई नौरोजींनी दिलेले कन्सेप्ट आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं रॅल्या निघाले. कसे म्हणजे असे रॅली निघाले, खूप लोक बहिष्कार केले. वस्तूंसाठीच आम्हाला जगायचं आहे, स्वराज्यासाठीच आम्हाला जगायचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही लोकमान्य टिळकांना पाहू शकता. होम रूल मोमेंट स्टार्ट झालं फ्रेंड्स आणि वेगवेगळे अवेअरनेस क्रिएट झाले. आणि नंतर 1915 मध्ये आपल्या MK गांधी म्हणजेच महात्मा गांधीची एंट्री झाली. महात्मा गांधींनी काय केलं, त्यानंतर विचार केला की आत्ताच आपण या सगळ्या भानगडीत पडायचं नाही. आपण काय करायचं, हळूहळू. हे या ठिकाणी हे सर जेम्स विल्सनचे फोटो आहे आणि हे फोटो आहे ते जे फर्स्ट आपले व्हाईसरॉय, आपले म्हणजे ते ब्रिटिशाचे लॉर्ड म्हणणार नाही, कॅनिंग आलेला होता, तर त्याचा हे फोटो आहे. तर अशा पद्धतीनं आलेले होते हे सगळे गोष्टी झाले. त्यानंतर या ठिकाणी महात्मा गांधीचे फोटोज बघते, थांबा मी 1 मिनिट. हां, महात्मा गांधी आले. हां, होम रूल स्टार्ट झाला आहे. जे आपले कोण होते, हे आपले लोकमान्य टिळक आणि बेसंत. तर होम रूल स्टार्ट झालेलं यांचं फोटो ठेवलेला आहे मी. हे बघा अशा पद्धतीनं. हे लाला लजपत राय आणि हे 1915 मध्ये महात्मा गांधी आलेले. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीनं महात्मा गांधीची एंट्री झाली. आणि त्यानंतर महात्मा गांधीने सत्याग्रह केला. खेडा सत्याग्रह ज्याला आपण म्हणतो, चंपारण सत्याग्रह म्हणतो, अहमदाबादचं मिल सत्याग्रह आहे. म्हणजे 15 मध्ये आले, 19 मध्ये त्यांनी काय केला, सत्याग्रह केला. आणि सगळीकडे ते काय केले, लोकांमध्ये खूप काही वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकांच्या मनामध्ये अवेअरनेस क्रिएट केले, जागा निर्माण केले. आणि ते जागा अशा पद्धतीने निर्माण केले, महात्मा गांधी सोबत खूप काही लोक त्या ठिकाणी जोडले गेले. तर या ठिकाणी तुम्हाला फ्रेंड्स महात्मा गांधीची एंट्री झालेली आहे आणि त्यांचं सत्याग्रह चालू आहे. 17, 18, 19 अशा पद्धतीने त्यांचे इकडे काय चालू आहेत, सत्याग्रह चालू आहेत. आणि ते सत्याग्रह ते जिंकतात सुद्धा ब्रिटिशाच्या विरोधात. आणि जेव्हा आपण एखाद्या विरोधात लढा देतो आणि जिंकतो, आपण काय होतो, पॉवरफुल होतो. आणि तेच पॉवरफुल या ठिकाणी बघा, महात्मा गांधी झाले पॉवरफुल. आणि पॉवरफुल होत होत या ठिकाणी हे चंपारणचं फोटो आहे, रिअल फोटो. आणि हे आहे त्यांचं खेडा सत्याग्रहाचं, अहमदाबादच्या मिलचं. आणि इकडे हे जिंकत राहिले आणि ब्रिटिश हारले. आता ब्रिटिश हारले आणि त्याच टाईममध्ये ह्यांनी होम रूल मोमेंट ठेवले. म्हणजे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीनं लोक जोडून ते काय करायला लागले, त्यांनी लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायला लागले, लोकांना स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी तयार करायला लागले. आता प्रत्येक जण घरदार बार सोडून, कामधंदे सोडून जेव्हा एकाच ध्यानात लागून, एकाच सगळ्यांचं एकच उद्देश बनून जातो, सगळ्याचं फोकस एकाच गोष्टीवर येतं, तर ते मिळवण्यापासून कोणतीही ताकद त्यांना थांबू शकत नाही. त्या पद्धतीचं त्या ठिकाणी झालं पूर्ण वातावरण. आणि अशामध्ये 1914 मध्ये वर्ल्ड वॉर फर्स्ट झाली. तर तुम्ही या ठिकाणी हे व्हिडिओ पाहू शकता फ्रेंड्स. जे वर्ल्ड वॉर फर्स्ट आहे 1914 मध्ये झाली आणि 1918 पर्यंत ते वर्ल्ड वॉर चालू झाला. आता 1914 ते 1918 हे जे जागतिक लेवलवरचं युद्ध होतं. आता त्या युद्धामध्ये काय केले फ्रेंड्स, आपले भारताचे ब्रिटिश त्यामध्ये सेंट्रल पॉवर आणि अलाइड पॉवर होते. सेंट्रल पॉवर म्हणजे रशिया, USA, ब्रिटन, जपान, फ्रान्स असे कंट्रीज. आणि अलाइड पॉवर म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रो हंगरी असे काही देश होते. तर जपान आणि तिकडे ब्रिटन. तर आता ह्या ठिकाणी जर्मनी आणि ब्रिटन तिकडे भांडणं झालं. भांडण कशासाठी झालं होतं, म्हणजे बेसिकली काय झालं होतं फ्रेंड्स, एक ऑस्ट्रो हंगरीचं एक प्रिन्स होतं, राजकुमार होतं. आपलं सैराटचं प्रिन्स नाही बरं का, आपलं जे ऑस्ट्रो हंगरीचं एक प्रिन्स होतं त्या काळामध्ये 1914च्या टाईममध्ये. आणि तो गेला होता त्याच्या पत्नीसोबत बाहेर फिरायला गेलं. तर त्यावेळेस एका ठिकाणी तो पोहोचला आणि सर्वाया म्हणून एक जागा होती, त्या ठिकाणचं
एक व्यक्ती त्या ठिकाणचे लोक होऊन काय केले, त्या दोघांवरती गोळ्या झाडल्या आणि ते प्रिन्स आणि त्यांची पत्नी त्याच ठिकाणी मेले. आता त्या ठिकाणी ऑस्ट्रो हंगरीच्या लोकांना आलं राग, आमचं लीडर आमचे प्रिन्स आपल्या राजकुमाराला मारून टाकले, तर हे तर कधी काही करू शकतात. त्यांना आलं राग आणि त्यांनी म्हणले सर्वाईच्या लोकांवरती त्यांनी आले युद्ध करायला. सर्वाईच्या लोकांचे काही लोक रशियामध्ये राहायचे आणि रशिया आलं त्याच्या मदतीला. अशा काही सगळ्या गोष्टीमुळे एक देश दुसऱ्या देशावरती हक्क गाजवण्यासाठी, काबू करण्यासाठी, कब्जा करण्यासाठी काय करायचं, लढा देत होते. आणि असं होऊन ते वार इतकं मोठं पेटलं की काही कंट्री एकत्र झाले, काही कंट्री एकत्र झाले, ग्रुप तयार झाले, सेंट्रल पॉवर आणि अलाइड पॉवर. आणि त्या पॉवरच्या नादामध्ये ब्रिटनसुद्धा एका ग्रुपचं हिस्सा होतं. जर्मनी विरुद्ध ते वार होत होतं. अशामध्ये आता ब्रिटन म्हणल्यानंतर ब्रिटननं काय केलं, आपले भारतीय सैनिक 13 लाख आपले भारतीय सैनिक पाठवून दिलं त्यानं त्या युद्धामध्ये. आणि ब्रिटिशाला आता सैनिक म्हणजे 200 वर्षापासून ब्रिटिश आपल्या देशावरती राज करत आहे आणि भारताला असंच वाटणार की ब्रिटिश म्हणजेच आमचं गव्हर्नमेंट आहे. आणि 13 लाख सैनिक गेले सुद्धा आणि 13 लाख सैनिक त्या ठिकाणी जाऊन युद्ध केले आणि त्या युद्धामध्ये आपले भारतीय 75,000 सैनिक मेले. 12,75,000 गेले होते आणि 75,000 लोक सैनिक त्याच ठिकाणी मृत्युमुखी पावले. आता त्या 75,000 सैनिकामध्ये काय झालं फ्रेंड्स, आपले जे आपले इंडियन आर्मी होते त्या ठिकाणी ह्या वारमध्ये मेले. आणि तुम्हाला माहिती आहे आपले इंडिया गेट त्यांच्याच मेमरीमध्ये तयार केलेला आहे. इंडिया गेट तुम्हाला या ठिकाणी दाखवते सुद्धा, 1 मिनिट थांबा. तर हे बघा, हे इंडिया गेट आहे त्या टाईमचं, त्यावेळेसचं. तर आपले फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये जे आपले सैनिक मेले त्या सैनिकांच्या आठवणीमध्ये, 75,000 सैनिकांच्या आठवणीमध्ये हे इंडिया गेट बांधलेलं आहे. आपल्याला याची जाणीव असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. म्हणजेच आपले ब्रिटिश लोक म्हणजे आपले इंडियन लोक ब्रिटिशाचे आम्ही सैनिक आहोत म्हणून त्या ठिकाणी जीव गमावले. कारण आपल्या देशामध्ये आपलं देश तर स्वातंत्र्यच नव्हतं, आपल्याला भारताचं सरकारच नव्हतं ना, मग ते ब्रिटिशाकडून लढले. आणि त्यानंतर असं हळूहळू करून काय झालं फ्रेंड्स, लोकांच्या मनामध्ये आता आपले सैनिक जाऊन मेले, विनाकारण मेले, आमचं काही घेणं न देणं. मग तितक्या मोठ्या किती जणांचे परिवाराला त्या ठिकाणाहून नुकसान झालं असेल, किती लोक जीव गमावले असतील. आणि हे ब्रिटिशाच्या नादामध्ये झालं म्हणून लोकांमध्ये आणखीन जास्त राग आला, आणखीन जास्त राग पेटला. आणि या ठिकाणी झालं, आता आपले लाला लजपत राय जे होते, तर या ठिकाणी यांची आली स्टोरी. आता मात्र कोणी जरी आतापर्यंत लक्ष दिला नसेल तर आता प्रत्येक जण लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हे भावना आले पाहिजे. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हे जे सध्याचं देशभक्ती म्हणल्यानंतर आपल्याला काही वाटत नाही ना, तर त्यावेळेसचे आता आपले जे रिअल हिरोज होते त्यांची एंट्री होत आहे. तर रॉलेट ॲक्ट आलेला होता आणि त्या रॉलेट ॲक्टमध्ये असं होतं की प्रत्येकाला उचला आणि जेलमध्ये टाका, तुम्हाला तुमचे काही चुका असो नसो. कारण इतकं जास्त विद्रोह वाढला होता, इतकं जास्त रिव्हॉल्युशनरी ॲक्टिव्हिटीज होत होते ब्रिटिशाच्या विरुद्ध. तर एक रॉलेट जे त्यावेळेसचं ऑफिसर जे काही व्हाईसरॉय होतं त्याचा ॲक्ट आला आणि कोणालाही उचला आणि जेलमध्ये टाका. कोणाची मग लोकांना घाबरायचं कसं, आता जर जेलमध्ये टाकले तर आम्हाला खूप जास्त त्रास होईल आणि कोणालाही हे ब्रिटिश जेलमध्ये टाकतील. मग आम्हाला असं काही केलं पाहिजे की आम्हाला घाबरून राहिलं पाहिजे. आता ब्रिटिश जसं घाबरले होते तसं ब्रिटिशांना पुन्हा भारताच्या लोकांना घाबरायचं होतं. त्याने आणलं रॉलेट ॲक्ट. आता त्या रॉलेट ॲक्टमध्ये सत्यपाल आणि सफुद्दीन हे जे लीडर्स होते त्यांना विनाकारण उचलून टाकण्यात आलं जेलमध्ये. आणि लोकांमध्ये जितकं राग पेटलं, आता त्या ब्रिटिशांचं जीव घ्याव का त्यांना उगच सोडाव हे लोकांना समजत नव्हतं. जिथं ब्रिटिशाचे लोक दिसले त्यांना मारून टाकायचं, जिथं ब्रिटिशांना त्यांचे कोणतीही गोष्ट असू दे त्याच्या अगेन्स्ट, त्याच्या विरोधात जर लढा स्टार्ट झाला. आणि त्या रॉलेट ॲक्टमध्ये एक मग जालियनवाला बाग हत्याकांड आपल्याला खूप फेमस माहिती आहे. तर त्या ठिकाणी खूप लोक जमले होते त्या बागेमध्ये. आणि आता हे जे रॉलेट ॲक्ट आहे याला थांबवायचं कसं याबद्दल मीटिंग चालू होती. फक्त त्या ठिकाणी काहीच दुसरं चुकीचं घडत नव्हतं, फक्त लोक जमलेले होते आणि मीटिंग चालू होती.
तर त्या ठिकाणी त्या डायरेक्ट ॲक्शन म्हणजे त्या ठिकाणी काहीच न विचार न करता एक जनरल डायर म्हणून एक त्या ठिकाणचं ऑफिसर होतं, त्यानं सरेआम धडाधड गोळ्या म्हणजे बंदुकी चालवायची त्या ठिकाणी ऑर्डर देऊन टाकली. आणि इतके बंदुकी चालले की जालियनवाला बाग हत्याकांडचं मला फोटोसुद्धा अपलोड करताना या ठिकाणी हे बघा इतके या ठिकाणी म्हणजे काय म्हणता येईल, सगळ्यांचे छोटे छोटे तुम्हाला फोटोमध्ये शरीर दिसत असतील, तर इतके मडे पडलेले आहेत. आता तर इतक्या लोकांना धडाधड जितके लोक होते तितक्या लोकांना गोळ्यानं उडून टाकले. आणि जालियनवाला बाग हत्याकांड असं झालं त्या जनरल डायरनं केलेलं होतं. आणि त्या शांत कसं बसतील, इतके लोक मृत्युमुखी पावले, इतके मडे बघून आणखीन लोकांना भीती वाटली नाही मृत्यूची. ते मरायला न घाबरता पुन्हा शरीरामध्ये इतकं राग, डोक्यामध्ये इतकं राग भरलं. जे जवान लोक होते, जे यूथ होतं, त्या यूथमध्ये लाला लजपतराय सारखे लोक होते. आता यांच्यामध्ये खूप काही आता भयंकर त्यांच्यामध्ये असं आपण बोलत असताना तर माझ्या अंगाला काटे येत आहेत. तर इतके लोक मेले त्या ठिकाणी. तर आता सोडायचं नाही, काही झालं तरी आता ब्रिटिशांना सोडायचं नाही. आज ते लोक विनाकारण येऊन आम्हाला घाबरायचा प्रयत्न केलेत, तर आता तर आम्ही घाबरणारच नाही असं कोणीतरी शपथ खाल्ल्यासारखं. म्हणजे 13 एप्रिल 1919 हे घटना घडली. कितीतरी लोक मेले त्या जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये. एकाच ठिकाणी त्या बागेचं पूर्ण शमशानामध्ये ते कन्वर्ट झालं. त्या ठिकाणी लाला लजपतराय सारखे लोक आता तर थांबायचंच नाही. मग त्याच ठिकाणी 1919 जालियनवाला बाग हत्याकांड झालं. खूप लोकांमध्ये इतके राग आलं होतं की आता त्यांना उडून टाका, त्यांना मारून टाका. मग चोराचोरी प्रकरण झालं 1922. चोराचोरी प्रकरण काय झालं होतं, पोलिसांचे जे पोलीस स्टेशन्स होते त्यांनाच डायरेक्ट आग लावून टाकले. तर त्यावेळेस जे महात्मा गांधी होते हे सत्याग्रहावर बसले होते, तरी त्यांनी कोणाचं ऐकले नाहीत. चोराचोरी गांधीला त्याच प्रकरणामध्ये चोराचोरी जे प्रकरण झालं, पूर्ण जे जेल होते, जे काही जेल म्हणल्यानंतर पोलीस स्टेशन होते, त्याला हे का अशा पद्धतीने इथं आग झालेलं लागले दिसायले ना तुम्हाला, तर अशा पद्धतीनं आग लावून त्यांना उडूनच टाकले. तर त्या प्रकरणामध्ये यांचं लीडर कोण आहे ते पुढे कोण म्हणजेच महात्मा गांधी त्यावेळेस सत्याग्रह करत होते, सगळीकडे सत्याग्रह करत ते चालत होते. तर त्यांना असं वाटलं की हे जे चोरीला समर्थन भेटलेलं आहे गांधीचं, आणि गांधीला ते उचलून जेलमध्ये टाकले. आता या ठिकाणी आता इथंच कहाणी संपलेली नाही. मग खूप काही लोकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणातून आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते, जे जवान होते, जे यूथ होते, त्यांच्यामध्ये आग पेटत होती. कम्युनिस्ट पार्टी आली 1920. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन पार्टी आली. आता हे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन पार्टी इतकी डेंजर पार्टी होती. रामप्रसाद बिस्मिल म्हणून त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे. सचिन सान्याल असेल, योगेश असेल, इतके मोठे नेते, इतके मोठे कार्यकर्ते बाहेर आले. आणि त्यांच्यामध्ये असं नवीन रक्त, जे जवान होते त्यांच्यामध्ये म्हणजे यूथ होते, यंग लोक बाहेर आले. त्यामध्ये ह्याच हिंदुस्तान पब्लिक असोसिएशन सोबत नंतर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, शिववर्मा असे जे लोक जुडले. आणि असे जे पार्टीज निर्माण झाले 1924 हे पार्टी निर्माण झाले. कम्युनिस्ट पार्टी आली. नंतर त्या ठिकाणी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है, असं म्हणत कोण आले, हेच रामप्रसाद बिस्मिलचंच आहे. हे रिअल जे वाक्य आहे. त्यानंतर चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू हे सगळे लोक जुडले 1924 जे पार्टी निघाली होती त्यामध्ये. आता असं रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज इतकं जास्त विद्रोह निर्माण झालं की ब्रिटिश दिसले त्यांना संपवायचं, ब्रिटिश कुठे दिसले त्यांना लुटायचं. आता आपल्याला लागतं पॉवरफुल होण्यासाठी म्हणजे हत्या करण्यासाठी हत्यार लागतात, आणि हत्यार पाहिजेत, पैसे येतात. पैसे आणण्यासाठी मग आपले पैसे कोणाकडे आहेत, ब्रिटिशांकडे आहेत. लुटा मग ब्रिटिशांना, मारा, काटा, मारून टाका, त्यांना पळवा, काही करा. मग त्या ठिकाणी एक ट्रेनचं रॉबरी म्हणतात, खूप फेमस रॉबरी आहे. 9 ऑगस्ट 1925 चोरी केले. चंद्रशेखर आझाद म्हणजे आझाद सुद्धा जुडलेले होते, पण त्यांचं डायरेक्ट नाव आलं नव्हतं. काकोरी केस प्रकरण होतं. म्हणजे रामप्रसाद, रोशन, राजेंद्र असे मुलं होते 4, अफरोज.
तर अफरोज नाही सॉरी अशफाक असं नाव होतं. तर असे 4 व्यक्ती होऊन ट्रेनला लुटले. आता त्या 4ला पकडल्यानंतर इंग्रज आणि ते ट्रेन लुटले. त्या ठिकाणी खूप काही जे म्हणजे आता लेडीज वगैरे होते, त्यांच्या पण लेडीजांना, ब्रिटिशांच्या लेडीजला, लेकरा बाळांना पण त्रास व्हायला लागलं. आणि आता विद्रोह इतक्या मोठ्या स्वरूपात, क्रांती इतक्या मोठ्या स्वरूपात व्हायला लागली, तर त्यांना तर आता परेशानी होईलच ना. मग त्यानंतर ट्रेन रॉबेरी, कुठे दिसले तिथे ब्रिटिशांना लुटायचं, हत्यारांना मारायचं, त्यांना त्रास द्यायचा, असं सुरू झालं. मग त्याच ठिकाणी आलं सायमन कमिशन. सायमन कमिशन आलं आणि सायमन कमिशन हे रॉल्ट ॲक्ट जसं होतं आपल्या विरोधात खूप काही चुकीचं, त्याच पद्धतीनं सायमन कमिशन हे भारतीयांविरुद्ध खूपच जास्त चुकीचं असं ॲक्ट होतं. म्हणजे एक सायमन होतं. आता सायमन कमिशन म्हणजे ऑब्विसली एक त्या ठिकाणचा आता व्हाईसरॉय असेल सायमन, तर त्याच्या नावावरती हे कमिशन आलेलं होतं आणि लोकांसाठी खूप जास्त हे असं चुकीचं हे कमिशन आलेलं होतं. आता ह्या कमिशनला पूर्णपणे संपवायचं. आता हे घेतले या ठिकाणी बघा तुम्ही लाला लजपत रायला बघू शकता. तर इतके लोक याच्या विरोधात गेले, सायमन गो बॅक म्हणून रॅलीच्या वरील रॅल्या मोठ्या प्रमाणात लोक जमले. आता या लोकांना थांबवायचं कसं हे कोणाला समजायला मार्ग नव्हता. तर लाला लजपत राय यांचे लीडर होते, पुढे होता. तर त्या ठिकाणी सॉन्डर्स म्हणून एक जे मेन जे ट्रेनर असेल, आता ऑफिसर असेल पोलिसामध्ये, आता जसं आपले IPS वगैरे असतात तसं त्या ठिकाणचं ते पोलीस ऑफिसर होता. त्यानं ऑर्डर देऊन टाकलं लाठी चार्ज करा म्हणून, म्हणजे लाठीनं मारा आता म्हणून तिथल्या आर्मीला, ब्रिटिश आर्मीला त्यानं, म्हणजे आपल्या आर्मीमध्ये त्यानं देऊन टाकला मिलिटरीला आदेश आणि लाठी चार्ज व्हायला लागलं. आणि त्या ठिकाणी लाला लजपत राय याला मारून लाठीनं मारून त्याच मारण्यामध्ये त्याला मारून टाकले, लाठीचार्ज झाला. आणि लाला लजपत राय हे पंजाबकडून प्रेझेंट करणारे सगळ्यात मोठे लीडर होते. आणि ते मी म्हणले ना तुम्हाला, हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन कंपनी म्हणाले, त्या ह्याला जुडलेले, पार्टीला जुडलेले, रामप्रसाद बिस्मिल त्यांच्यासोबत. तर हे सगळे यांना ॲडमायर करायचे. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, आता हे शिववर्मा, हे सगळे यांना ॲडमायर करायचे, यांना मानायचे, आमचं लीडरच हे आहेत म्हणून. तर त्यांच्या डायरेक्ट त्यांना मेले, लाला लजपत राय मेले. पण असं झालं, भगतसिंग त्यांच्या काळजाला ठेस पोहोचली. आणि अशा पद्धतीनं ठेस पोहोचली की आता बदला, आता काहीच नाही, आता आम्हाला पाहिजे बदला. आमच्या लाला लजपत रायचा इतक्या मोठ्या आमच्या लीडरला आम्ही हरवून बसलो, तर आता तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही आम्हाला घाबरण्यासाठी सायमन कमिशन आणलात, रॉल्ट ॲक्ट आणलात, जालियनवाला बाग हत्याकांड केलात, तुम्ही चोराचोरी प्रकरणामध्ये गांधींना जेल घातलात, त्याच्यानं आम्ही थांबणारे नाही. आता हे असलं तुफान आहे, स्वातंत्र्याचं असलं लढा आहे, याच्यामध्ये जीव गेला तरी हरकत नाही, आम्ही स्वतः जीव देऊ पण तुमचा जीव घेऊनच राहू. अशा पद्धतीनं मेंटॅलिटी करून घेऊन भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे जे आपले होते, तर हे यांनी काय केलं, एक आता ॲक्च्युली त्यांनी सॉन्डर्सनं त्यांना ऑर्डर दिलं होतं. पण ते सॉन्डर्सनं त्या ठिकाणी ऑर्डर दिलं होतं, पण मेन ऑर्डर देणारा होता जेम्स कॉल्ट. तर जेम्स कॉल्टला त्यांनी मारलं नाही. त्यांना कमिशनमध्ये लाला लजपत रायला डायरेक्ट लाठीचार्ज करा म्हणलेलं सॉन्डर्स होतं. त्यांनी काय केला, हे आपले आता लाहोरचे कॉन्स्पिरन्सी म्हणतात त्याला, लाहोर कॉन्स्पिरन्सी केस 1928 मध्ये सॉन्डर्सला गेले आणि बाईकवर ते जात होता, गाडीवरती, त्याला धरले, पकडले त्या ठिकाणी आणि धडाधड गोळ्याने त्याला पूर्ण त्याचा जीव घेतला, त्याला मारून टाकला. आणि त्यानं म्हणलं असं बदलाची, आता बदला घेऊन राहणार, आता गप बसणार नाही. 1928ची गोष्ट आहे हे. मग 1928ची हे गोष्ट झाली, पण त्यांना समजलं नाही की नेमकं कोण मारलं, सापडले नाहीत हे. मग जे आपले हे होते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव सापडले नाहीत त्या इंग्रजांना, आणि ते शोधातच होते. मग मध्येच काय झालं, भगतसिंग अशा विचारांचं होतं की देशासाठी मी जीव देऊन टाकेन, माझं जीवन आहेच हे देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. आणि तो इतकं निस्वार्थी माणूस होता, इतकं निस्वार्थी व्यक्ती होता तो. तर शिक्षणात असल्यामुळे आणि त्या असोसिएशन जे आपण पाहिलात की रिपब्लिक असोसिएशनसोबत जुडलेला, चंद्रशेखर आझाद त्यांच्यासोबत, लाला लजपत रायला ॲडमायर करत, तर त्यांना असं होतं की
काही करून स्वातंत्र्य मिळूनच राहिला पाहिजे. तो म्हणत होता, आज भी तेरा खून न खौले, खून नहीं वो पानी है, इस देश के अगर काम ना आए तो ये बेकार जवानी है. असं म्हणत इतके मोठे मोठे विचार होते भगतसिंगचे. 24 वर्षाचा मुलगा फक्त, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला फक्त, आणि त्याच्यासोबत जे राजगुरू सुखदेव होते 23 आणि 24 वर्षाचे. तर 24 वर्षाच्या वयामध्ये काय मुलांमध्ये ते विचार होते, काय त्यांची कामगिरी होती. त्यांनी म्हणले आमचं जीव गेलं तर गेलं, आता लोकांमध्ये ब्रिटिशांमध्ये भीती निर्माण करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघा चंद्रशेखर, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे फोटोज आहेत. आता हे खालची राम बिस्मिलची फोटो आहे. तर हे सगळे काय होते फ्रेंड्स, तर यांच्यामुळे आपल्याला भारतला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. असं नाकामध्ये दम करून टाकले ब्रिटिशांचे. ते त्यांनी म्हणले तुम्ही आम्हाला घाबरलोत ना, आता तुम्हाला पळवल्याशिवाय राहणार नाही. घाबरतात कसं आणि भीती कोणाला म्हणतात आम्ही दाखवू. आणि उतरले त्यांनी पूर्ण मैदानामध्ये खुले उतरले म्हणजे काय, भारताच्या लोकांना जर बॉम्ब कसं बनतं हे जे मी तुम्हाला आता म्हणले बिस्मिल जे होते ते त्यांचं राम प्रसाद बिस्मिल आहे, हे त्यांचं फोटो आहे. तर नंतर हे जे बघा, तर त्यांनी म्हणले की आता थांबणार नाही. हे बघा अशा पद्धतीनं लोक जमायला लागले. आता लोकांमध्ये बॉम्ब कसं तयार होतं, बॉम्ब कसं फोडलं जातं, आणि सगळ्या भारतीयांमध्ये जर बॉम्ब कसं निर्माण करून कसं फोडायचं हे जर माहिती झालं आणि लोकांना जर हे एक सोर्स झालं भीती घालायचं, कोणी बॉम्ब तयार करेल आणि कोणी ब्रिटिशाला मारून टाकेल, हे जर भीती ब्रिटिशांमध्ये बसली तर ब्रिटिश पळवाटा काढून पळायला लागतील. ते म्हणतील अरे किती धरून कितीला धरायचं, धरून आडून कितीला तोंड द्यायचं, आता सोडा पळा, यांचं राज्य यांना सोपवा, यांचं देश यांना सोपवा आणि आपलं मार्ग आपण मोकळा करा. हे भीती त्यांच्यात निर्माण करायसाठी सेंट्रल असेंब्लीमध्ये किती मोठ्या विचाराचा होता बघा भगतसिंग. तर सेंट्रल असेंब्लीमध्ये त्यानं काय केलं, त्याला पकडण्यात आलेलं नव्हतं. ब्रिटिशाच्या हाती लागणाऱ्यातलं इतकं साधं चिल्लर व्यक्ती नव्हता तो. इतकं हुशार, डोक्याने इतकं हुशार आणि मनामध्ये असा आग घेऊन तो फिरणारा जे आपलं भगतसिंग होता. तर त्यानं म्हणला की नाही आता काही करायचं आणि लोकांना एम्पावर करायचं कसं, बॉम्ब कसं बनायचं हे सगळ्यांना प्रेसमध्ये अगोदरसारखे TV, मोबाईल फोन, इंटरनेट तर नव्हता. तर लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं माहिती, आणि जर मीटिंग घेऊन माहिती पोहोचवायचं म्हणलं तर किती लोकांपर्यंत पोहोचवायचं, तर एकच माध्यम होतं प्रेस म्हणल्यानंतर न्यूजपेपरद्वारे अशा पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही बॉम्ब कसं तयार करता आणि कसं फोडता आणि तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. लोकांसाठी जर मी मेलो तर लोकांमध्ये आणखी जागरूकता निर्माण होईल. मी एक मेल्यानं काय झालं, फौलाद म्हणजे सैलाब येईल, तरुणांची सैलाब येईल. एकाचं जीव जर गेलं तर हजारो लोक जीव द्यायला तयार होतील. असं काहीतरी विचार करून 1929 मध्ये एक प्लॅन करण्यात आलं. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडले. सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडायचा उद्देश काय होता की अवेअरनेस क्रिएट करायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं, म्हणजे पब्लिसिटी स्टंट ज्याला म्हणतो आपण. इतकी मोठी पॉप्युलॅरिटी सोबत भगतसिंगने काय केलं, असेंब्लीमध्ये बॉम्ब फोडला. कोणी मेला नाही, पण इन्कलाब जिंदाबाद असं मोठ्या जोरानं नारे द्यायला लागले. म्हणजे भगतसिंग सोबत बहुकेश्वर म्हणून त्याचे मित्र होतं, दोघं होऊन त्या ठिकाणी बॉम्ब फोडले आणि स्वतः होऊन सरेंडर म्हणजे स्वतःहून अरेस्ट झाले. त्यांचं प्लॅनच होतं की अरेस्ट व्हायचं. अरेस्ट ते सॉन्डर्सच्या केसमध्ये झालं नाही. सॉन्डर्सला मारून टाकले, त्याच्यासाठी शोधात होते ब्रिटिश, पण त्यांनी काय केलं, मारून टाकलं सॉन्डर्सला आणि नंतर सेंट्रल असेंब्लीमध्ये स्वतःहून अरेस्ट झाले. कशासाठी अरेस्ट झाले म्हणल्यानंतर काही करायचं आहे आम्हाला, पण आता ब्रिटिशांना जिंकू द्यायचं नाही, भारताच्या एका नागरिकापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मग त्याला जेव्हा कोर्टामध्ये थांबवले आणि असं का केलास म्हणून विचारलं तर त्यावेळेस त्याने पूर्ण बॉम्ब कसं तयार होतं, ते बॉम्बचं पूर्ण कशा पद्धतीनं पद्धत आहे बनवायची सगळंच रिव्हील करून टाकलं. आणि इन्कलाब जिंदाबादचे नारे कोण दिलेला आहे, आपल्या भगतसिंगने दिलेला आहे. मग त्यानंतर ह्याच्या थ्रो ब्रिटिशांना माहिती झालं की सॉन्डर्सला सुद्धा यांनीच मारलेलं आहे आणि त्यासोबत सुखदेव आणि राजगुरूला पकडण्यात आलं. आणि आता असं जे लीडर होता इतकं जास्त भगतसिंग सारखं आणि जे स्थान आपल्या निर्माण केलेलं आहे मनामध्ये भगतसिंग 24व्या वर्षी आणि भारताच्या
इतक्या लोकांना प्रभाव इतक्या लोकांवर इम्पॅक्ट झाला भगतसिंगच्या ह्या जे काही त्याचे ॲक्शन्स होते, जे काही मेंटॅलिटी होती, जे काही त्यानं देशासाठी इतक्या यंग एजमध्ये जे मुलगा देशासाठी इतकं काही त्याग करायला तयार आहे म्हणून खूप काही लोक इन्स्पायर झाले. आणि 23 मार्चला काय झालं, त्यांना शेवटी फाशीची शिक्षा देण्यात आली. 23 मार्च 1931 हे जर तारीख आपण विसरलो तर आपला एवढं मूर्ख माणूस आणि आपल्यासारखं स्वार्थी माणूस कोणी राहणार नाही. 23 मार्च 1931ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. का फाशीची शिक्षावर चढले? ट्रेन लुटले होते 4 लोक. मी तुम्हाला म्हणले होते ट्रेन लुटले होते. त्या ट्रेन लुटल्याने रामप्रसाद रोशन, राजेंद्र आणि अशफाकला सुद्धा फाशी झाली. किती लोक, लाला लजपतराय मेले, चंद्रशेखर आझाद स्वतःहून त्यांच्या हाती मरायचं नाही म्हणून त्याने स्वतःला गोळ्या झाडून घेऊन स्वतः त्यानं मेला. काही जण सापडायचं नाही म्हणून, आता त्रास देतील ते म्हणून खूप लोक जे स्वातंत्र्यवीर सैनिक होते ते सुसाईड करून घेतले. त्यांना घाबरून नाही, त्यांच्या हाती मरण्यापेक्षा आम्ही आमच्या आझादीसोबत मरू म्हणून इतके लोक. 23 मार्च 1931 हे अशी डेट आहे फ्रेंड्स. आपल्याला कोणालाही जर विसरलो आपण, हे बघा हे 4 भगतसिंग हे चाइल्डमध्ये, नंतर त्यानं कॉलेजमध्ये होतं तेव्हाचं फोटो आहे, जेलमध्ये त्यानं एक इंटरव्ह्यू दिलं होतं तेव्हाचं फोटो आहे, आणि हे भगतसिंगचं शेवटचं मेल तेव्हापासूनचं फोटो आहे. तर हे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवला शत कोटीदा मी प्रणाम करते. आणि ते म्हणतात ना, रंग दे बसंती चोला हे फक्त ऐकायसाठी नाही फ्रेंड्स, त्यामध्ये जिस चोले को पहन शिवाजी, जिस चोले को पहन झांसी की राणी, मिट गई अपनी आन पे बान पे शान पे, फक्त गाण्यामध्ये फील करायचं नाही, आपल्या मनामध्ये यांच्याबद्दल आदर असायला पाहिजे, एक आदरभाव असायला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या आयुष्याचे म्हणजे आज आपण जे आयुष्य आपल्याला भेटले, इतकं प्रिव्हिलेज फील करतो, आपण नशीबवान फील करतो, स्वातंत्र्यामध्ये जन्माला आलोत ना, तर त्यांचा आपल्यावरती किती उपकार आहेत ते इतके कमी आहेत. हे जाणीव जेव्हा ठेवू तेव्हाच आपण आपल्या आयुष्याची काहीतरी किंमत करू शकू. तर 23 मार्च 1931ला फाशी झाली ह्या 3 वीर जवानांना. आणि ते आता ऐकत होत आपण कि ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, चांद हमेशा रहता है. हेच भावना आज आपण लिरिक्समध्ये ऐकतो. हे भावनासोबत काही लोक ॲक्च्युअलमध्ये त्यांचं जीव दिलेला आहेत. तर हे बॉम्ब जेव्हा फोडलं होतं लेजिस्लेचरमध्ये, असेंब्लीमध्ये, तेव्हाचं हे त्यावेळेस जे आलं होतं पेपरमध्ये, ते फोटो मी डाउनलोड केलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा, लाठीचार्ज झालेलं, हे लाला लजपतराय मेलेले, हे सगळे गोष्टी आपण विसरून जातो, नाही त्या फालतू गोष्टीमध्ये आपण अडकून राहतो. इथंच मग कहाणी संपलेली नाही. 1927 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 1931मध्ये आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगायची होती. 23 मार्च 1931ला भगतसिंगला शिक्षा झाली आणि खूप लोक विरोध केले गांधींना हत्यारा आहेस म्हणले, तू मेन हत्यारा आहेस त्यांचं म्हणला. कारण त्यावेळेस काय झालं होतं, त्याच टाईममध्ये कुठेतरी म्हणजेच 12 मार्च 1930मध्ये तिकडे दांडी मार्च म्हणजेच टॅक्स, आपल्या मिठावरती टॅक्स लावायचं कानून आलेलं होतं. आणि त्या मिठावर आमचा आहे, आमच्या मिठाचं सत्याग्रह करायला इर्विनच्या विरोधात, इर्विन जे व्हाईसरॉय होतं त्यांच्या विरोधात गांधी काय केले होते, सत्याग्रह करत होते. तर त्या सत्याग्रहामध्ये काय झालं फ्रेंड्स, ते सत्याग्रह घेऊन निघाले होते गांधी. आणि त्या गांधीच्या त्या 1 मिनिट या ठिकाणी मी फोटो डाउनलोड केलेला आहे, ते दाखवा म्हणत होते तुम्हाला. तर त्या सत्याग्रह दांडी मार्चमध्ये जाऊन त्यांनी मिठाला हातात घेतला आणि म्हणलं की आमचं मीठ आमचंच आहे. तर ते दांडी मार्च निघाली होती 1930मध्ये. आता आपल्या भगतसिंगला कधी झालेली आहे फाशी, 23 मार्च 1931ला इकडे दांडी मार्च निघालेली आहे. आणि ह्यामध्ये जे काही सगळे भानगडीमध्ये काय झालं, जेल झाली गांधींना. गांधीसुद्धा व्हाईसरॉयच्या विरोधातच होता. तर त्या गांधीला जेल झाली आणि त्या गांधीच्या जेलमुळे काय झालं फ्रेंड्स, नंतर खूप काही प्रमाणामध्ये आक्रोश बाहेर आला, विद्रोह बाहेर आला. आणि त्या विद्रोहातून आता ह्या लोकांना कुठून तरी आपल्याला थांबावं लागेल. गांधीला आपण जर अशा पद्धतीनं पकडलो तर आपल्याला खूप जास्त महागात पडेल, असं विचार करून व्हाईसरॉयने केला दिल्ली पॅक्ट, म्हणजे एक बिल घेऊन, म्हणजे एक पेपर डॉक्युमेंटरी घेऊन गेला होता गांधीकडे.
आणि त्या गांधी पुढे शर्ती होती काही, आणि ते शर्ती जर तुम्ही ऐकलात तरच आम्ही लोकांचं जे काही आहे आक्रोश, जे काही तुमच्या थोडंसं आम्ही शांत करू लोकांना, असं गांधीने म्हणलेलं होतं. पण त्यानं म्हणलं की हे जे प्रिझनर्स आहेत, जे जेलमध्ये आहेत, ऑलरेडी आमच्या ताबूत कब्जामध्ये आहेत, जेलमध्ये असलेले भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना मी सोडणार नाही. आणि गांधीनं त्या ॲक्टवरती, दिल्ली पॅक्ट जे आहे त्याच्यावरती साईन केला. जर गांधी आडूनच बसला असता की नाही त्यांना फाशी द्यायचीच नाही म्हणून, तर कदाचित त्यांना फाशी झाली नसती, अशी मानसिकता भारताच्या लोकांमध्ये झाली. आणि त्यामुळे ते म्हणाले की तुम्ही पॅक्टवरती साईन केला, आणि त्यांनी 23 मार्चला 1931ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवला त्यांनी जेल म्हणजे फाशी दिली. तर ते लोकांमध्ये कराचीचं सेशन होतं, त्यामध्ये लोक गांधीच्या विरोधामध्ये रॅला काढले, गांधीला हत्यारा म्हणले, भगतसिंग, राजगुरू, सुखदेवचा. आणि अशा लोकांमुळे, तशामुळे पण गांधीच्या समर्थनात पण खूप काही लोक होते. पण ह्यांच्यानंतर एक वेगळाच आक्रोश, एक वेगळा त्रास, एक वेगळाच लोकांमध्ये राग आणि स्वातंत्र्यासाठीचा काय म्हणतात जे जिद्द होती ते निर्माण झाली पुन्हा. आणि अशाच टाईममध्ये 1931 झालं. 1935ला आता ब्रिटिश इतके परेशान झाले होते की त्यांनी म्हणलं की आता आपण एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्वतःचं ॲक्ट आणले ते, आणि इलेक्शन्स घ्यायचं ठरवले. मग इलेक्शन्स झाले, त्यामध्ये खूप काही सीटा आपले भारताचे निवडून आले. आता त्या सगळ्या सीटामध्ये भारताचे जे काही सीटा आले त्या सीटामध्ये खूप काही लोक निवडून आले. आणि त्यामध्ये काय झालं, त्याच टाईममध्ये 1939 ते 1944 झालं काय, वर्ल्ड वॉर सेकंड सुरू झालं ब्रिटनच्या विरोधामध्ये. आणि ब्रिटनचा वेस्टर्न चर्चिल हे तिथला जे काही प्रेसिडेंट होता तो खूप बदमाश होता. त्यानं इतकी काही षडयंत्र रचले. आणि ते कोणाच्या अगेन्स्ट होता फ्रेंड्स, जे आपण म्हणतो जर्मनीचा जे होता, हिटलरच्या अगेन्स्ट होता. तर ते जर्मनी आणि ब्रिटन हे जे लोक होते यांच्यामध्ये भांडणं चालू होतं. तर भांडणं म्हणजे वर्ल्ड वॉर सेकंडच चालू होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेलं होतं. आपण वास्तवमध्ये IMF आला, IBRD आला, IMF जे काही आपण वाचतो, मिस्टर डेक्स्टर व्हाईट आलं, आणि म्हणतो ना आपण जेम केन्स, नंतर IMF IBRD स्थापन झाले 1945ला. हे वर्ल्ड वॉरच्या सेकंड नंतरच झालेले आहेत. तर वर्ल्ड वॉर सुरू झाला ब्रिटन आणि जे काही जर्मनी यांच्यामध्ये. आणि इकडे जे आपले पंडित जवाहरलाल नेहरू, आता यांची सुभाषचंद्र बोस माझे सगळ्यात फेवरेट, भगतसिंग माझे फेवरेट, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, नंतर सुभाषचंद्र बोस, त्यांना जितकं भेटायला पाहिजे होतं, म्हणजे त्यांची पॉप्युलॅरिटी जितकी राहायला पाहिजे होती आज यूथमध्ये, भारताच्या नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल जे आदर आणि जे पॉप्युलॅरिटी राहायला पाहिजे होती ती राहिली नाही. पण तरी जे आपले सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांनी जे दर्जा मिळवलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्याला कोणीच फ्रेंड्स, कोणीच त्याला हे करू शकत नाही. ते जागा कोणीच निर्माण करू शकत नाही. कितीही मोठा लीडर आला तरी तो जागा त्यांचं घेऊ शकणार नाही. हे सुभाषचंद्र बोस आले, पंडित जवाहरलाल नेहरू आले. नेहरू रिपोर्ट आलं होतं 1928मध्ये. त्या नेते मोतीलाल नेहरूने प्रेझेंट केलेला होता की आम्हाला भारत कसं पाहिजे, पण त्यानं डॉमिनंट स्टेट मागितला होता, त्यानं संपूर्ण स्वराज्य मागितलं नव्हतं. तर त्यांचाच मुलगा पुढे पंडित जवाहरलाल नेहरू येऊन काय म्हणले की आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे. आता हे असे दोन यंग लीडर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे असे यंग एकदम तरुण लीडर बाहेर आले. आणि सुभाषचंद्र बोस हे इतक्या श्रीमंत कुटुंबाचे आणि इतक्या मोठ्या परिवाराचं राजकुमार असल्यासारखं मुलगा, आणि त्यानं लॉयर करायला लंडनला गेलेलं होतं. लॉयर डिग्री घेऊन हातात ते शिकून प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकला. आणि बाहेर त्याच्या वडिलाची इच्छा होती की तो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावा, जसं आताचे IAS IPS आहेत. त्यानं गेला आहे आणि 4th रँक म्हणजे 4थ्या क्रमांकाचा टॉप केला. आणि जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होते ते घेतला सुद्धा. आणि 2020मध्ये त्यानं जॉईन झाला आणि 21मध्ये रिझाईन केला, सोडून टाकला तो नोकरी. अशी ब्रिटिशाची नोकरी करणार नाही म्हणला, मी माझ्या देशासाठी लढेन आणि मी इतकी मोठ्या नोकरीवर बसून आरामशीर खाऊ शकतो, पण मला असली नोकरी नको ज्या ठिकाणी मला स्वातंत्र्य नाही. आणि त्यानं लढा दिला स्वातंत्र्यासाठी. सुभाषचंद्र बोस 23 जानेवारी 1987ला कोलकातामध्ये जन्मलेले. तर फ्रेंड्स त्यांना जेल झाली 1927मध्ये. त्यांची
इतक्या लोकांना जसं जे आपले भगतसिंग होते त्यांना जसं प्रभावित म्हणजे जसं इम्पॅक्ट झालं होतं लोकांवरती, त्याच्यापेक्षा जबरदस्त असं आता काय म्हणता येईल की तुम्हाला इतकं मोठा लीडर आणि इतकं विद्वान, इतकं हुशार आणि इतके जास्त तो म्हणजे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे मोठे मोठे नारे लावत इतक्या मोठ्या इंटेलेक्च्युअल माणूस बाहेर आला, तर त्याला उचलून जेलमध्ये टाकले 1927ला. त्यांची तब्येत खराब झाली, खूप काही गोष्टी त्यांच्यासोबत घडले, पण त्याने हार मानली नाही. तो बाहेर आल्यानंतर सुभाषचंद्र बोस काय केला फ्रेंड्स, जर्मनीला गेला हिटलरला भेटायला. आपण हिटलर नाव ऐकतो. 1931मध्ये सुभाषचंद्र बोस गेले जर्मनीला जाऊन त्या ठिकाणी कारण काय झालं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे अधिवेशन यांच्यामध्ये काँग्रेसचे म्हणजे काँग्रेसमध्ये जॉईन झाले होते. तुम्हाला एक फोटो दाखवले इथं, ते पण आदर करायचे, महात्मा गांधीचे ते पण आदर करत होते, पण जॉईन झाले ते. आणि त्यानंतर इतक्या कमी वयामध्ये सगळ्यांनी होऊन यांना प्रेसिडेंट बनवून टाकलं त्या ह्याच्या काँग्रेस अधिवेशनाचं. आणि कुठेतरी महात्मा गांधींना ते गोष्ट खटकली की इतक्या कमी वयाचं व्यक्ती, इतकं नवीन म्हणजे नवीन रक्त आहे याच्या अंगामध्ये, म्हणजे एवढं यंग मुलगा माझ्यापेक्षा जास्त पॉप्युलॅरिटी घ्यायला, माझ्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळून लोक ह्याचं जास्त ऐकायला लागले. असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक जलसी भावना पण आली होती, असं मी म्हणत नाही, असं वाटू शकतं की मग ते जे काँग्रेसचं अधिवेशन आहे 1938मध्ये त्यानं रिझाईन केला आणि 1941ला तो गेला तुमचं काँग्रेसचं अधिवेशन आणि तुम्ही बघो, मी माझे एकटं वन मॅन आर्मी ज्याला म्हणतात, मी माझ्या एकट्याच्याच जीवावर मी काय करून दाखवेन म्हणून सुभाषचंद्र बोस गेला डायरेक्ट जर्मनीला, हिटलरकडे गेला. हिटलरला जाऊन भेटला आणि म्हणला ब्रिटिशच्या विरोधात तुम्ही पण आहात आणि मी पण आहे, आमचं पूर्ण देश आहे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. तर हिटलरला सपोर्ट घेऊन, एक मिनिट तुम्हाला मी या ठिकाणी फोटो दाखवते, तुम्ही हे बघा, काय माणूस असेल, काय व्यक्ती असेल, त्याचं काय पॉवर असेल बघा. एकच व्यक्ती जाऊन जर्मनीला त्या काळामध्ये हिटलरला भेटलेला आहे. हिटलरमध्ये आता हे बघा, हिटलरला भेटलेलं सुभाषचंद्र बोसची फोटो आहे. काय असेल त्यांच्यामध्ये, काय लिडरशिप क्वालिटीज असतील, काय त्यांची बुद्धी असेल, काय त्यांचे विचार असतील, खरंच त्यांना बघून फक्त फोटोवरून आपल्याला समजू शकतं की सुभाषचंद्र बोस यांची पर्सनॅलिटी, त्यांचा ॲटिट्यूड काय असेल त्यावेळेस. मग सिंगापूरला 1943ला सिंगापूरमध्ये जाऊन काय केलं फ्रेंड्स, त्यावेळेमध्ये आपले जे ब्रिटिश चे आर्मीमध्ये आपले भारतीय आर्मी होते, तर त्यावेळेस जपानमध्ये त्यांना बंदी करण्यात आलेलं होतं. सिंगापूरमध्ये जाऊन 16,300 लोक जे भारतीय होते त्यांना म्हणले आम्ही आपण ब्रिटिशाचे होतो, पण आम्ही आहोत ॲक्च्युअल इंडियन्स आणि इंडिया आम्हाला जाऊन पुन्हा ब्रिटिशाच्या विरोधात लढायचं आहे आणि तुमचे दुश्मन म्हणजेच आमचे दुश्मन, असं म्हणून त्यांना पटवून तिथून मोहन सिंग म्हणून एक आपली ब्रिटिशमध्ये इंडियन आर्मीचे एक हेड होते, त्यांना घेऊन 16,300 इंडियन फोर्सला घेऊन आले युद्ध करायला ब्रिटिशांच्या विरुद्ध. आणि येऊन त्याच वेळेस ब्रिटिशांना मारून त्यांना लढा देऊन भारत स्वातंत्र्य झाला असतं, पण सेकंड वर्ल्ड वॉर चालू होता आणि ब्रिटन तिकडून अडकलेला होता. विन्स्टन चर्चिल जे होता तो खूप काही षडयंत्र रचत होता वर्ल्ड वॉरमध्ये जिंकण्यासाठी. आणि भारतानं मग त्यावेळेस असं ठरलं की ब्रिटिशाच्यावर आत्ता आपण जर लढा केलोत तर जपान आणि चायना हे सुद्धा पॉवरफुल कंट्रीज पुन्हा येऊन आपल्याला पारतंत्र्यात घालू शकतात, असं करूयात, यांच्याच नाकात दम केलो. नवीन एका टीमसोबत लढण्यापेक्षा ज्या टीमला आपण पूर्ण 90% हरवलोत, जे ब्रिटिशची टीम आहे त्यांनाच नाकात दम करून सोडूयात आणि ते आता तुटायला आलेत, संपायला आलेत, त्यांना संपून त्यांना पळूयात असं ठरलं. म्हणून ते युद्ध करायचं थांबवले आणि अशी फोर्स बनवलेले होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मुलींना सुद्धा इतके मुली फोर्स त्यांच्या टीममध्ये होते. तर हे मुली उगाच नव्हते फ्रेंड्स, त्यांना पूर्ण प्रॉपर ट्रेनिंग देऊन इंडियन आर्मी, पहिली जे इंडियन आर्मी म्हणतो, इंडियन नॅशनल आर्मी, ते बनवण्यात आलेली होती. तर इतके मोठे कामगिरी आहेत सुभाषचंद्र बोसचे. तुम्ही जर बायोग्राफी वाचलात किंवा सुभाषचंद्र बोसवरची मूवी आले ते सुद्धा तुम्ही पाहिलात तर तुम्ही एक 10 मिनिट तरी रडताल. तर अशा पद्धतीनं काय झालं, हे सगळे गोष्टी इकडून सुभाषचंद्र बोसनी पुरे करून टाकलेलं होतं. इकडं महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, आता खूप काही लोक, आणि मध्येच
मध्येच हे बघा एक फोटो मी डाउनलोड केलेला आहे. हे आहे मुस्लिम इंडियन लीग. 1923 पासून त्यांचं सुरू झालं होतं. मध्येच 1927 पासून आम्हाला स्वतंत्र राज्य पाहिजे, आम्हाला एक पाकिस्तान पाहिजे, मुस्लिमांसाठी आमचं इस्लामिक आमचं राज्य देश पाहिजे म्हणून 1927ला हे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत आणि हे आहेत आपले मुस्लिम लीगचे त्यांना लीडर जे आहेत मोहम्मद जिना. तर हे खूप काही लीडर्स बाहेर आले आणि इकडे ब्रिटिशांना इतक्या लोकांनी परेशान करून स्वातंत्र्यासाठी लढा मागत असताना इतके मोठे मोठे नेते बाहेर आले आणि त्यावेळेस काय झालं, वर्ल्ड वॉर सेकंडमध्ये ब्रिटिशाची हालत फार खराब झाली. तिकडे युद्ध करत करत जपान, जर्मनी तिकडे सेंट्रल आणि अलाइड पॉवर म्हणले होते. त्याच पद्धतीनं वर्ल्ड वॉर 2मध्ये खूप काही मोठं सेकंड वर्ल्ड वॉर झालं 1939 ते 1944 पर्यंत आणि ब्रिटनची हालत खूप खराब झाली. मध्येच तिकडे इंडस्ट्रियलायझेशन सुरू झालेलं होतं आणि सगळ्यात मोठं काय झालं त्यावेळेस म्हणजे हे पेपर बघा. ह्या पेपरमधून तुम्हाला समजेल की खूप काही जे एक मिनिट फ्रेंड्स, आता हे काय म्हणतात, या ठिकाणी स्टोरेज फुल झाले म्हणून मेसेज आले मध्येच. तरी चला, कधी का होईना स्टोरेज फुल झालं तरी चालेल. तर अशा पद्धतीने तिकडे लेबर पार्टी जिंकली. ब्रिटनमध्ये ते वेस्टर्न चर्चिल जे होतं ते हारलं, जे भारताच्या विरोधात होतं ते ना हारलं आणि एक लेबर पार्टीचं अचानक एक साधारण माणूस त्या ठिकाणी जिंकून आलं. लेबर पार्टीचं हे माणूस जिंकून आल्यामुळे काय झालं तर त्यानं म्हणलं की आता सोडा, भारतीयांना किती सतवायचं आहे, आता सोपवा, आपल्यालाही पुरे करून ठेवलेत आणि त्यांनाही पुरे झालेलं आहे, आता त्यांना सोडा, त्यांना द्या स्वातंत्र्य आणि निघा तिथून. मग या ठिकाणी जे मुस्लिम लीगचं जे हे होतं मोहम्मद जिना त्यांना ऐकायला तयार नव्हता. मग तिकडून आलं जे वेवेल आलं, तिकडून एक जे वेवेल म्हणून हे आलेला होता, व्हाईसरॉय आलेला होता. त्यानं आता मला खूप व्यवस्थित सांगायचं होतं याच्या पुढचं सुद्धा व्हिडिओ फ्रेंड्स, पण खूप काही गोष्टी होते असं सांगायसारखे. पण वर्ल्ड वॉर झाल्यामुळे सुद्धा आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात त्याचं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालं. आटली जे होतं त्यानं निवडलं आणि लेबर पार्टीचा जे आटली निवडून आला आणि वेस्टर्न चर्चिल हारला, त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य लवकरात लवकर भेटलं. पण मध्येच काय झालं, जे जिना आलं होतं त्याला पार्टिशन पाहिजेच असं होतं, तर माउंट बॅटननं आला आणि पार्टिशनचं प्लॅन सांगितलं. कारण त्याच्या अगोदर त्यानं एक डायरेक्ट ॲक्शन प्लॅन त्यानं सांगितलं होतं फ्रेंड्स. आणि ते डायरेक्ट ॲक्शन प्लॅन इतकं डेंजर होतं, म्हणजे इतकं डेंजर म्हणण्यापेक्षा फ्रेंड्स काय, 16 ऑगस्ट 1946ला 5,000-10,000 लोक एकमेकाला कापून टाकले, हिंदू मुस्लिम लोक एकमेकाला कापून टाकले. मग अशी गोष्टी करण्यापेक्षा माउंट बॅटन येऊन म्हणला की आता सोडा यांची भानगडी आणि जाऊ द्या यांना आणि करा यांचं एकदाचं पार्टिशन करा. आणि इतक्या सगळ्या लोकांच्या आपल्या, आता हे मला थोडंसं डिस्टर्बन्स झालं, जे स्टोरेज फुल झाले असं म्हणत आहे त्यामुळे. मग नंतर 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य देऊन त्यांचं पार्टिशन करून त्यानंतर आपल्याला 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. मग त्यावेळेस जे काही आपल्याला म्हणतात ना फ्रेंड्स की पहिलं स्वातंत्र्याचं पहिलं दिवस, मग पंडित जवाहरलाल नेहरूने आपलं ध्वजारोहण केला, आपलं ध्वज फडकवला. आपलं ध्वज जे आहे ते पिंगया व्यंकय्यलू जे आहे त्यानं डिझाईन केलेलं आहे आणि 2:3 हे रेशिओचं आहे. ओके, अशोक चक्र आहे आतमध्ये. अशोक चक्र हे गांधींनी घ्यायला सांगितलेलं होतं. नंतर जे